पाहिल्या. मग आता हे डिमांड झोन मार्क करत असताना त्याचे सुद्धा दोन प्रकार सांगितले. डिमांड झोन मार्क करत असताना डिमांड झोन आपण मार्क केला, झोन आपल्याला मार्क करता येतो समजा, परंतु ते झोन मार्क करण्याची सुद्धा दोन पद्धती. त्याच्यामध्ये दोन प्रकारे झोन मारला. एक म्हणजे ट्रेंड रिव्हर्स होतानाचा एक झोन मार्क करायची पद्धत, आणि मार्केट ट्रेंडिंग मध्ये चालू असताना पुलबॅक वरती एंट्री आपण जी घेतो त्याच्यासाठी एक झोन मार्क करण्याची पद्धत. तर हे जे दोन डिमांड झोनचे दोन पॅटर्न आहेत, ते पॅटर्नची नावं जर आम्हाला सांगा. ड्रॉप बेस रॅली आणि रॅली बेस रॅली. हा, ड्रॉप बेस रॅली आणि रॅली बेस. ड्रॉप बेस रॅली होते त्यावेळेला ट्रेंड रिव्हर्स होतो, आणि रॅली बेस रॅली होते त्यावेळेला ट्रेंड कंटिन्यू राहतो. ज्यावेळेला पुलबॅकला इथं आपल्याला पुलबॅक पॉईंट शोधायचा आहे, त्यासाठी आपण RBR म्हणजे रॅली बेस रॅली हा डिमांड झोन मार्क करतो, आणि ट्रेंड चेंज होणार आहे अशा ठिकाणी आपण ड्रॉप बेस आणि रॅली या पद्धतीचा आपण काय बघणार आहोत. त्या ठिकाणी हे दोन फॉर्मेशन बघितले. याच पद्धतीनं सप्लाय झोनच्या बाबत आपण ज्या दोन प्रकार बघितले त्याच्यामध्ये सुद्धा ट्रेंड रिव्हर्सलचा एक पॅटर्न आणि ट्रेंड कंटिन्युएशनचा. मग याच्यामध्ये कुठले होते सांगा. रॅली बेस ड्रॉप आणि ड्रॉप बेस ड्रॉप. रॅली बेस ड्रॉप हा ट्रेंड रिव्हर्सलचा झोन मारायचा प्रकार झाला, आणि दुसरा म्हणजे ट्रेड कंटिन्यू ड्रॉप बेरिश ट्रेड कंटिन्यू होताना पुलबॅक वरती आपल्याला एंट्री घ्यायसाठी जे झोन मार्क करतो आपण ट्रेड कंटिन्युएशनचे झोन, त्याला काय म्हणायचं. ड्रॉप म्हणजे मार्केट खाली येतं, सपोर्ट बनवतं किंवा कन्सॉलिडेशन होतं, आणि तिथून परत पुन्हा ड्रॉप होतं, खालच्या साईडला जातं. तिथं जो मध्ये आपण झोन मार्क करतो हा ट्रेड कंटिन्युएशनचा झोन असतो. हे आपण चार प्रकार दोन्हींच्या मधले पाहिले. आता मग हे झोन मार्क करण्यासाठी 3 कॅन्डलची निवड आपण तुमची स्क्रीन नाही, स्क्रीनवर आपण गेलोच नाही. स्क्रीन तुमची हे होत नाही, विजिबल नाहीये. नाही, स्क्रीनवरती मी सांगायला नाही अजून, फक्त बोलतोय मी. ओके ओके. आपलं आता स्क्रीन पण शेअर करेल, थोडा काय अडचण नाही. एक मिनिट, स्क्रीन म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ते. ओके, आता ती स्क्रीन आपल्याला दिसते. मी त्याच्यावरती काय मार्क केलेलं नाही, पण आता तुमच्यावर प्रश्न उत्तर सुरुवात आपण बघतोय. आता हे जे झोन आपण मार्क करतो, हे झोन मार्क करण्याच्या पद्धतीमध्ये 3 कॅन्डलचा एक बंच आपण निवडलेला आहे, किंवा त्याचं फॉर्मेशन किंवा त्याचं स्ट्रक्चर आपण अभ्यासायचं. तर या 3 कॅन्डलची नावं मी तुम्हाला सांगितलंय की या कॅन्डलना विशिष्ट प्रकारच्या नावाने आपण ओळखतो. तर मला त्यातले सांगा, हे 3 प्रकारच्या कॅन्डल्स कुठल्या. ऍक्च्युली 2 प्रकारच्या कॅन्डल्स आहेत त्याच्यामध्ये, आणि फॉर्मेशन होताना पहिली, दुसरी आणि तिसरी, तिला काय म्हणायचं आपण ते नंतर याच्यामध्ये बघतो. मग त्यावेळेला नाव 3 म्हणू. लेग इन कॅन्डल आणि लेग आउट कॅन्डल, त्यामध्ये छोटी कॅन्डल असते ती, त्याला छोट्या कॅन्डलला काय म्हणायचं आपण. बेस कॅन्डल. बेस कॅन्डल. अगदी बरोबर. साधं सोपं सरळ अर्थ. पहिल्या नंबरची जी कॅन्डल असेल तिला आपण काय म्हणणार, लेगिन. लेग इन कॅन्डल. त्याच्यानंतर 1 नंबरची कॅन्डल आणि 3ऱ्या नंबरची कॅन्डल, याच्यामध्ये ज्या छोट्या आकाराच्या कॅन्डल्स तयार होतील त्या कॅन्डल्सला काय म्हणतो आपण, बेस कॅन्डल म्हणतो. आता थोडस चार्ट वरती जाण्यापूर्वी एक लक्षात घ्या, थोडस समजून घ्या, आणि मग आपण त्याच्यावरती चार्ट वरती दाखवतो. बराच काळ आपल्याला घालायचं आहे चार्टला, लक्षात ठेवा. सर एक विचारायचं आहे, बेस कॅन्डल ना ती रेड किंवा ग्रीन दोन्ही पण चालू शकते. चालते चालते, काही अडचण नाही. त्या कॅन्डल कलर मॅटर करत नाही, दोन्हीच्या मध्ये लहान पाहिजे एवढंच, फक्त कॅन्डल त्या छोट्या पाहिजे. हा. आणि आता ह्या गोष्टी आपण जेव्हा चार्ट वरती बघू ना, त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल कलर मॅटर करत नाही. पण थेरॅटिकली आपल्याला लक्षात असावं की ज्या कॅन्डल छोट्या होतात त्या कलरशी त्याचा काही संबंध नाही. त्या ज्या कॅन्डल तयार होणार आहेत त्या आकाराने छोट्या असल्या पाहिजेत, तुलनेत ज्या 2 कॅन्डल आपण बघतो, 1 नंबरची कॅन्डल आणि 2 नंबरची कॅन्डल. लक्षात आलं. हा, मग आता समजा जी लेगिन कॅन्डल म्हणतो ती पहिल्या क्रमांकाची असतील कॅन्डल, त्याच्यानंतर ज्या कॅन्डल छोट्या छोट्या तयार होतील. आता इथं सुद्धा लक्षात घ्या, मी जाता जाता सांगतो म्हणजे हा बेस बघत आपण परफेक्ट त्याच पद्धतीने तिथं मार्क करू. याच्यामध्ये ज्या कॅन्डल, मग ती 1 कॅन्डल असेल, 2 कॅन्डल असेल, 3 कॅन्डल असेल, 4 कॅन्डल असेल, 5 कॅन्डल असतील किंवा 6 कॅन्डल्स असतील,
कुठल्या? या छोट्या ज्या कॅन्डल्स आहेत, या ज्या कॅन्डल आहेत, या कॅन्डल्स 6 कॅन्डल्स मध्ये जरी असल्या तरी काही प्रॉब्लेम, म्हणजे ती एकच कॅन्डल बेस असते असं नाही, लक्षात घ्या. समजलं का? ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. ज्या मधल्या बेस कॅन्डल, आता लेग इन कॅन्डल एकच असते, लेग आउट कॅन्डल एकच. लेग इन कॅन्डल आणि लेग आउट कॅन्डल त्या एकच कॅन्डल आहेत. परंतु ज्या बेस कॅन्डल आहेत ती एक कॅन्डल असेल, 2 कॅन्डल असेल, 3 कॅन्डल असतील, 4 असतील, 5 असतील किंवा 6 असतील कॅन्डल. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, 6 कॅन्डल पेक्षा जास्त ह्या बेस कॅन्डल असू नयेत, किंवा जर असतील तर त्या ठिकाणी आपण झोन मार्क करणार नाही, हे लक्षात ठेवायचं. बेस कॅन्डल लिहून घ्या, पण बेस कॅन्डल 6 पेक्षा जास्त असू नयेत. म्हणजे एकत्रित एकापेक्षा त्या जास्त असतात, 1 असते, 2 असते. आणि समजा जर करता या बेस कॅन्डल 1 ते 3 या दरम्यान जर असतील तर तो झोन हा स्ट्रॉंग झोन असतो. सर सॉरी टू इंटरप्ट, मला फक्त हे सांगा, आपण याचा बॅकग्राऊंड द्या ना थोडं. सॉरी, मी आय थिंक मी नव्हतं वाटतं. एक मिनिट सर, जरा मोठ्यानं बोला, म्हणजे आवाज क्लिअर येत नाही माझ्याकडं. मी म्हंटल की हे तुम्ही जे म्हणताय ना झोन, ह्याचं थोडं बॅकग्राऊंड द्या ना. बहुतेक मी नव्हतो तुम्ही सांगताना, थोडं क्लिक होत नाहीये, मला कन्फ्युजन होतं. होय का? हे म्हणताय ना तुम्ही, झोन मार्क करताय जिथून आपल्याला एंट्री घेईल, तो आहे का? अजून एंट्री आपण कुठे घ्यायची नाही, आपण आता फक्त झोन म्हणजे काय करायचं आहे, जिथून प्राइस सपोर्ट घेऊन वरती जाते ती एरिया शोधायची. तो झोन मार्क करण्यासाठी आपण या 3 कॅन्डलचं फॉर्मेशन वापरणार आहोत. ओके. म्हणजे या 3 कॅन्डलची एक रचना बनते आणि त्या ठिकाणी आपण झोन मारतो. मग डिमांड झोन म्हणजे काय, तर सपोर्ट म्हणून जसं वापर होत होतो आपण, अगदी त्या पद्धतीनं प्राइसला किंवा त्या स्टॉकच्या किमतीला खरेदी ज्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होते, ती एरिया, ती जागा, ती फाइंड आउट करणे, ती लेवल फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार आहोत, झोन. हे पूर्ण सांगावं लागेल का तुम्हाला? नाही तर नाही, कळालं. नाही, म्हणजे हे शिकवताना बाकीचं शिकवताना होता ना, हो मी होतो झोनच्या बाबतीत. हो. हा, मग त्याच्यामध्ये झोन तयार करताना काय सांगितलं तुम्हाला? रॅली बेस रॅली हे माहिती आहे ना तुम्हाला? हो. ड्रॉप बेस रॅली हे माहिती आहे आपल्याला. आता Drop based rally पण माहिती. कन्फ्युजन होऊ शकतं, पण ज्यावेळेस चार्ट वरती जाऊ आपण, ह्यातल्या गोष्टी बऱ्याचशा तुम्हाला काय होतील, क्लिअर होतील. फक्त आता काय लक्षात घ्यायचं की झोन मार्क करत असताना 1 आणि 3 नंबरची, म्हणजे लेग इन आणि लेग आउट या कॅन्डलना खूप महत्व आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा विभागणी करताना कुठल्या कॅन्डलवरती अधिक आपल्याला फोकस दिला पाहिजे, या पण गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. पहिला काय सांगितलं, झोन मार्क करण्यासाठी आपल्याला 3 कॅन्डलची आवश्यकता आहे, 3 प्रकारच्या. एक म्हणजे लेग इन कॅन्डल पाहिजे, एक बेस कॅन्डल पाहिजे आणि त्याच्यानंतर लेग आउट कॅन्डल पाहिजे. या कॅन्डलच्या फॉर्मेशन किंवा स्ट्रक्चरनुसार तिथं आपल्याला आपण झोन मार्क करायचं. मग लेग इन कॅन्डल कशी पाहिजे हेही सांगितलं तुम्हाला, लेग आउट कॅन्डल कशी पाहिजे तेही सांगितलं, आणि बेस कॅन्डल कशा हव्या तेही सांगितलं. म्हणजे हे बेसिक आपल्याला थोड्याशा काय समजल्या. पण आता जे आपल्याला समजून घ्यायचे यातले सुद्धा बारकावे आपण आता हळूहळू समजून, म्हणजे ढोबळमानानं समजलं की बाबा 3 कॅन्डल आपल्याला पाहिजे, एक लेग इन पाहिजे, बेस पाहिजे आणि लेग आउट कॅन्डल पाहिजे. त्याचे फॉर्मेशन सप्लाय झोनला 2 प्रकारे कसे तयार होतात ते थोडंसं थेरॉटिकली समजलंय आपण. चार्टवरती अजून आपल्याला मारा म्हटलं तर मार्क करता येत नाही तुम्हाला, आपण ते दाखवू आता. त्याच्यानंतर डिमांड झोन म्हणजे ज्या ठिकाणी प्राइस आपल्याला सपोर्ट घेऊन वरती जाणार आहे, त्याचे 2 प्रकार सांगितले. आणि तिथं मार्क करताना या 3 कॅन्डलचं फॉर्मेशन काय आहे हे आपण समजून घेत आहोत. मग पहिला काय सांगितलं की हा झोन मार्क करण्यासाठी ज्या कॅन्डल निवडतात तो या आपण लेग इन, लेग आउट आणि बेस कॅन्डल. त्यातील पहिली लेग इन म्हणतो, दुसऱ्या ज्या कॅन्डल छोट्या ज्या असतात त्यांना आपण म्हणतो बेस कॅन्डल, आणि त्याच्यानंतर 3 नंबरची म्हणजेच काय
या बेस कॅन्डल नंतर मोठी एक जी कॅन्डल तयार होते त्या कॅन्डलला आपण परत काय म्हणतो, लेग आउट कॅन्डल म्हणतो, लेग आउट कॅन्डल म्हणतो. आता याच्यामध्ये तुम्हाला या बेस कॅन्डलचं इम्पॉर्टन्स किंवा महत्व काय सांगितलं, ती एकच लेगिन कॅन्डल एकच असते, लेग आउट कॅन्डल एकच असते, परंतु बेस कॅन्डल काय एकच असते का? नाही, बर एक मल्टिपल. हा मल्टिपल असतात. मल्टिपल म्हणजे किती असाव्यात, तर 6 पेक्षा जास्त त्या कॅन्डल्स असू नयेत. किती कॅन्डल्स पाहिजे, त्या 6 कॅन्डल्स असतात. 6 कॅन्डलच्या पुढे जर कॅन्डल्स असतील तर तो झोन आपण मार्क करणार नाही किंवा तितका तो ताकदीनं काम करत नाही. या गोष्टी लक्षात घ्यायच्या, लक्षात ठेवा. झोन नुसते मार्क केले म्हणजे आपल्याला नाही, तर कुठला झोन इम्प्रेसिव्हली आणि लगेच आपल्याला क्विक मध्ये रिझल्ट देऊ शकतो, या पण इथं महत्वाचं आहे. म्हणजे समजा जर या बेस कॅन्डल आहेत तर बेस कॅन्डल या 1 ते 3च्या दरम्यान असतील. 1 असेल, त्याच्यानंतर जर करता परत समजा लेग आउट कॅन्डल तयार झाली, तो झोन असेल तो सुद्धा स्ट्रॉंग झोन असतो. समजा 2 कॅन्डल मध्ये बेस कॅन्डल तयार झाल्या आणि त्याच्यानंतर लेग आउट कॅन्डल तयार झाली तरी सुद्धा तो स्ट्रॉंग. हे ऑलरेडी झोन हे स्ट्रॉंगच असतात, परंतु एकदम चांगल्या पद्धतीचे स्ट्रॉंग झोन म्हणजे 3 कॅन्डल जर बेस असतील तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा झोन हा रिस्पॉन्ड करतो, म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट देतो. याचं कारण सांगतो, याचं पाठीमागचं लॉजिक सांगतोय, लक्षात. आता आपण काय शोधतोय, हे जे झोन मार्क करणार आहोत, या झोनच्या आधारे हे बिग प्लेयर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करतात किंवा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सेल करतात, ती एरिया शोधण्यासाठी आपण या झोनचा उपयोग करणार आहोत. या झोनचा उपयोग करणार आहोत. एक साध्या शब्दात तुम्हाला समजेल अशा शब्दात सांगायचं असेल, आता हे समजतं कसं, की लेग इन आणि लेग आउट या ज्या 2 कॅन्डल्स मोठ्या तयार होतात ती कुणाची रिॲक्शन असते, तर साधारणपणे जे बिग प्लेयर असतात यांच्या रिॲक्शनमुळं, त्यांच्या खरेदीमुळं किंवा त्यांच्या सेलिंगमुळं या प्रकारच्या कॅन्डल्स या काय असतात तयार होत असतात. मोठ्या ज्या कॅन्डल्स तयार होतात म्हणजे रेग्युलर कॅन्डलच्या तुलनेमध्ये जी मोठी कॅन्डल तयार होत असते ती कॅन्डल, त्या कॅन्डलचा इफेक्ट किंवा ती कॅन्डल तयार होण्याच्या पाठीमागचं लॉजिक आहे, तर तिथे त्या ठिकाणी बिग प्लेयरांची ती ऍक्टिव्हिटी असते. बिग प्लेयरांनी मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केलेली असते किंवा मोठ्या प्लेयरांनी त्या ठिकाणी विक्री केलेली असते. त्याचं लक्षण म्हणजे ही मोठी कॅन्डल तयार होते. एक सोप्या भाषेमध्ये सांगितलं तुम्हाला. आता त्याच्यामध्ये मग या छोट्या छोट्या कॅन्डल्स तयार होतात म्हणजे काय होतं, याला अॅक्युम्युलेशन म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, अॅक्युम्युलेशन म्हटलं जातं. किंवा हळूहळू बिग प्लेयर या ठिकाणी खरेदी करतायत याचं हे लक्षण आहे. ज्या छोट्या कॅन्डल्स मध्ये तयार होतात त्या बेस कॅन्डल ज्या तयार होतात त्या खरेदी कुणाची चालू असते, ती तर ती जे मोठे प्लेयर असतात ते शांतपणे मार्केटमध्ये त्या लेवलला हळूहळू खरेदी करतात. आणि ज्या वेळेला ते मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्डर प्लेस करतात आणि अशी मोठी बिग मुवमेंट येते, त्यावेळेला आपण ओळखायचं की हे जे छोट्या कॅन्डल्स तयार झालेले आहेत या ठिकाणी हे प्लेयर ऍक्टिव्ह झालेले होते आणि त्यांच्यामुळंच ही मोठी मुवमेंट आलेली आहे. लक्षात येतं. त्यामुळं मग यांची खरेदी सर्वसाधारण संपते कधी, तर सर्वसाधारणपणे 1 ते 6 या ज्या छोट्या कॅन्डल्स तयार होतात या दरम्यान त्या बिग प्लेयरांची जी खरेदी असते किंवा विक्री असते ही काय करत आलेली असते, संपत आलेली असते. म्हणजे त्यांच्या ऑर्डर कंप्लीट होत आलेलं प्रमाण ते असतं. आणि याच्यापेक्षा जर जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कॅन्डल्स तयार होत असतील तर त्या ठिकाणी ती खरेदी ही बिग प्लेयरांची खरेदी नाही असं आपण म्हणू शकतो, सर्वसाधारणपणे म्हणू शकतो. हे समजलं का, मला जरा सांगा. हे समजलं. किती मिनिटावर बघायचे? पुन्हा मी सांगतोय तुम्हाला, मी मिनिटं आतून सांगितलेली नाहीत.
जी कुठली टाइम फ्रेम निवडाल त्या ठिकाणी हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी किती मिनिटाच्या टाइम फ्रेम मॅटर करत नाहीत. ज्या टाइम फ्रेमवरती तुम्ही काम करता त्याच टाइम फ्रेमवरती याच्या नंतर आपण झोन मारणार आहोत ते वेगळ्या पद्धतीचे झोन. हे झोन कसे मार्क करायचे आपण लेवल्स फाइंड आउट करतो. मग तुम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती मांडला तरी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती तेच रिझल्ट, तेच लॉजिक, तेच शास्त्र, याच्यापेक्षा वेगळं काय नाही. तिथं 15 मिनिटाच्या झोनवरती मार्क करत असताना हेच मार्क करायचं. झोन मार्क करताना या कॅन्डल्स बघायच्या, त्याच्यानंतर बेस कॅन्डल बघायच्या, तिथं पण तोच निष्कर्ष काढायचा आहे. तुम्हाला ट्रेड कुठला करायचा पर्पज हा पार्ट वेगळा आहे म्हणून सांगितले मी पहिल्यापासून सांगतो तुम्हाला. ट्रेड तुम्ही करणार त्याचं देतो मी लॉजिक, पण आता आपण फक्त समजून घ्यायचं आहे ज्या कुठल्या टाइम फ्रेमवरती तुम्ही झोन मार्क करणार आहात त्या टाइम फ्रेमवरती आपल्याला या 3 कॅन्डलचं स्ट्रक्चर शोधायचं आहे. आणि या 3 कॅन्डलचा अर्थ साधारण मी तुम्हाला सांगितला. बेस कॅन्डल या छोट्या कॅन्डल असतात आणि या छोट्या कॅन्डल्स आपल्याला काय सांगतात तर मोठ्या प्लेयरांची चालत असलेली खरेदी. लक्षात आलं. आणि ही खरेदी किती कॅन्डल पर्यंत चालते असं सर्वसाधारणपणे अंदाज काढला जातो तर 6 कॅन्डल्स पर्यंत. 6 कॅन्डल्समध्ये त्यांची काय होत असते, त्यांची ऍक्टिव्हिटी कंप्लीट होत असते आणि त्याच्यानंतर एक बुलिश मुवमेंट आली की आपण समजायचं की या ठिकाणी हे कोण आहेत, बिग प्लेयरांची ऍक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी दिसते, त्यांनी खरेदी करायला सुरुवात केलेली आहे असा निष्कर्ष आपण काढायचा आहे. त्याच्यानंतर एंट्री कुठे घ्यायचा हा पार्ट वेगळा आहे. आपण जे झोन मार्क करतो कुठं झोन मार्क करावलंय की ज्या ठिकाणी हे बिग प्लेयरांची ऍक्टिव्हिटी आपल्याला दिसते त्या ठिकाणी हे झोन मार्क करतो त्या टाइम फ्रेमला. लक्षात आलं. कुणाची आणखीन काही शंका असेल तर इथं विचारा, एवढ्या बाबतीत टाइम फ्रेम विचारू नका. ओके सर, एक क्वेश्चन आहे बट ह्याच्या रिलेटेड थोडा नाही आहे तो. आता तुम्ही काय म्हटलात की झोन जे समजा 6 कॅन्डल नाहीतर 6 पेक्षा जर कमी असतील तर त्याचा अर्थ की बिग प्लेअर जे आहेत ते एंट्री घेतलेले आहेत, बरोबर? बरोबर. चांगल्या पद्धतीनं त्याने जे क्विक मध्ये जर झालं तर त्यांनी लगेच ऍक्शन कंप्लीट केली आणि ते ऑर्डर वरती गेले असं त्याचा अर्थ होतो लगेच. ओके. आणि फक्त माझा क्वेश्चन हा होता की 6 कॅन्डल का, म्हणजे 6 पेक्षा जास्त का बरं नाही? हा, शंका बरोबर आहे पण त्याचं एक स्टँडर्ड त्यांनी ठेवलं की बाबा या म्हणजे कसं असतं कायम प्रेम जास्त दिवस जर खरेदी करत असेल तर असं कसं होणार आहे तुमचं, असं नाही ना. तुम्ही खरेदी करण्याच्या तुमच्या ऑर्डर हे सर्वसाधारणपणे इन्स्टिट्यूटच्या ऑर्डर जे आहे ते या त्यांनाही काही टाइम पिरियड असतो आणि त्या रिसर्चनुसार की बाबा किती वेळ त्यांची खरेदी चालू शकते. समजा आता डेली टाइम फ्रेमवरती खरेदी करायची असेल किंवा झोन मार्क करत असतं तर डेलीच्या टाइम फ्रेममध्ये किती वेळापर्यंत त्यांची खरेदी असू शकते. समजा ती खरेदी किंवा या छोट्या कॅन्डल्स मोठ्या मिक्स असे कॅन्डल जर तयार होतच गेले आपल्याला बऱ्यापैकी तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही ना की बाबा या ठिकाणी आता हे चालू आहे. आपल्याला त्याचं लक्षण दिसलं पाहिजे. त्यामध्ये जर कॅन्डल जास्त तयार होत असतील तर त्या ठिकाणी तिथं इन्स्टिट्यूशनची खरेदी चालली आहे की नाही हे आपल्याला कळत नाही, फाइंड आउट करता येत नाही. जर त्यांची खरेदी चाललेली असेल तर ती या दरम्यान काय झालं पाहिजे, कारण त्यांच्या ऑर्डर त्यांच्या संपायला पाहिजेत ना ऑर्डर. मग त्या ऑर्डर कुठंपर्यंत संपतील तर एवढ्या टाइम फ्रेम मध्ये संपण्याची शक्यता जास्त असते. 4 ते 5 कॅन्डल किंवा 5 ते 6 कॅन्डलच्या दरम्यान त्यांच्या ऑर्डर कंप्लीट झाल्या पाहिजे. ओके ओके. आणि असं पण काही आहे का, समजा 6 कॅन्डल आहेत, आपण 6 कॅन्डल धरून चालू तर त्या 6 कॅन्डल पूर्णच्या पूर्ण ग्रीन, पूर्णच्या पूर्ण रेड, नाहीतर पूर्णच्या पूर्ण सेम असे असतात का, पॅटर्न त्यांचा वेगळा असतो? समजा आता एक लक्षात घ्या, ज्या लेगिन कॅन्डल कसली पाहिजे म्हणून सांगितलं तुम्हाला, मोठी पाहिजे, बरोबर? मोठी. लेग आउट कॅन्डल मोठी पाहिजे. आता समजा मधल्या जर 6च्या 6 कॅन्डल्स या छोट्या छोट्या तयार झाल्यात पण म्हणताय त्याप्रमाणे त्या एकाच कलरच्या तयार झाल्या तर त्या कशा असतील? समजा रेडच असतील नाहीतर ग्रीनच असतील. ग्रीनच तेच की सांगतो तुम्हाला, ग्रीन कलरच्या कॅन्डल्स तयार झाल्या असं समजा. त्यांचा क्रम कसा असेल, प्राइस वरच्या दिशेने गेलेली असेल ना जरा, बरोबर? क्रॉस ग्रीन कॅन्डल तयार होते म्हणजे वरच्या साईडला प्राइस क्लोज होईत वर चालले, म्हणजे 6च्या 6 कॅन्डल छोटे आहेत, बरोबर? 6च्या 6 कॅन्डल एका लाईनला नसणार, थोडा वरती खाली असणार. ग्रीन कॅन्डल जर असतील तर त्या वरतीच तयार होणार आणि समजा रेड ग्रीन मिक्स असतील तर त्या मिक्स तयार होणार. मग त्या काय अशा एकाच लाईन मध्ये असं थांबल्यासारखं थांबणार नाही, त्या थोड्याशा खाली वरती होतील. त्याच्या ते दाखवणार आहे तुम्हाला मी. ते म्हणजे ही जी आता कॅन्डलचा जो क्रम आहे, समजा खाली वर असतील तर ही वरची लाईन कशी मारायची आहे, खालची लाईन कशी मारायची आहे,
याला लॉजिक आहे, कुठेही लावून मारून चालणार नाही ते. करेक्ट. हा एकदा चार्ट वरती जर नाही बघितलं ना जाणार ना. तर आता क्लिअर होईल फक्त थोडं. अजून मी तिथं गेलोच नाही ना. अजून फक्त चालेल, आपण चालेल, या सर. कॅन्डल समजून घेतल्या की बाबा या तिन्ही कॅन्डलचं महत्व आपण समजून गेलोय. अजून ओके, लाईनवर ओके. आपण गेलोच नाही. ओके सर. ओके हा. थँक्यू. तर याच्यामध्ये आता मग साधारण महत्व आपण किती द्यायचं आहे, म्हणजे ज्या वेळेला आपण झोन मार्क करतो ना त्यावेळेला आपल्याला पटकन लक्षात आलं, अरे इथं 6-7 कॅन्डल दिसत आहेत, त्यामुळे एवढा झोन तो स्ट्रॉंगली आपल्याला काम करेल असं वाटत नाही. हा 2 कॅन्डलच्या नंतर ही मोठी कॅन्डल या ठिकाणी आली आहे. हा निश्चित या ठिकाणी काय आहे की इन्स्टिट्यूशनल बायरने या ठिकाणी ऍक्टिव्हिटी चालू केलेली आहे. हा निष्कर्ष असतो. याचं काय, हे का घडतं लक्षात घ्या. इथं मोमेंट कमी होते म्हणजे काय चालू असतं हे पण समजून घ्या. आपण या 3च कॅन्डल बद्दल ह्या झोन मार्क करण्या पाठीमागचं लॉजिक हे सांगतो, लक्षात घ्या. हे काय किरकोळ म्हणजे इथंच टाइमपास करतोय अशातला भाग नाही. तुम्हाला नुसतंच दाखवायचं म्हटलं तर पटकन 2 मिनिटात मी चार्टमध्ये दाखवतो, सगळ्या गोष्टी समजतील तुम्हाला, पण लॉजिक समजणार नाही. आता तुम्ही कसा प्रश्न विचारला की बाबा 6 कॅन्डल्स का, तुमचा प्रश्न अगदी व्हॅलिड आहे. 6च का मानायचे आपण, बरोबर. आणि त्याच्यानंतर परत 2च का, 2ला 2 किंवा 3 असतील तरच का त्याला फास्ट मानायचं आपण, किती इन्स्टिट्यूशनल स्ट्रॉंग मानायचं, म्हणजे त्याच्या पाठीमागे लॉजिक आहे. असं काय उगाच विनाकारण कोणते सांगितलं म्हणजे बाबा 2च्या नंतर आहे असं नाही. जेवढ्या कमी कॅन्डल्स तयार होतील ना इथं, याचा अर्थ असा होतो मोठी कॅन्डल तयार तर झालीच, त्याच्यानंतर पुन्हा प्राइस एकाच वेळेला शास्त्र कसं आहे, त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्डर्स ह्या काय होत नाही, प्लेस झालेल्या नसतात, कंप्लीट होत नाही. या 6 कॅन्डल्स मध्ये सुद्धा सगळ्या ऑर्डर कंप्लीट झाल्यात असा अर्थ होत नाही. आणि जरी झाल्या आणि त्याच्यानंतर मोमेंट आले तरी सुद्धा याचा दुसरा अर्थ काय, प्राइस पुन्हा या लेवलला ज्या वेळेला येईल त्यावेळेला काय होणार, ऑर्डर एक्झिक्यूट होणार, जे राहिले ते एक्झॅक्ट, म्हणजे या लेवलला पुन्हा बाईंग येण्याची शक्यता अधिक असते. कारण ही लाईन, ही लेवल इन्स्टिट्यूशन खरेदी करतायत हे आपण ओळखून गेलो. इन्स्टिट्यूशन खरेदी करतायत या लेवलला आल्यानंतर हे आपल्याला माहिती झालं. आणि पटकन ऑर्डर ही मोठी कॅन्डल तयार होण्याच्या पाठीमागचं कारण काय, तर जोपर्यंत बायर आणि सेलर यांच्यामध्ये खरेदी होते, म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की एका लेवलला बसून इन्स्टिट्यूशनल बायर शांतपणे हडबडीत नाही, त्यांनी काय ठरवलेलं असतं की एका ठराविक रेंजमध्येच त्यांची खरेदी असते, प्राइसच्या पाठीमागे जाऊन खरेदी करत नाहीत. एक लक्षात घ्या, एक ठराविक रेंजमध्ये ते खरेदी करत असतात. मग इथं थांबून काय चाललेले असते, या लेवलला प्राइस आल्याबरोबर त्यांच्या ऑर्डर्स पडायला सुरू होतात, खरेदी करायला सुरू झालेली असते. मग लगेचच्या लगेच सेलर्स कमी होतील का, सुरुवातीचा जो फ्लो असतो तो चालू असतो ना, मग तसं हे बायर त्या ठिकाणी खरेदी करत असतात. आणि खरेदी करत असताना एकाच रेंजमध्ये, म्हणजे समजा 100 ते 110 या दरम्यान जेवढ्या प्राइस आहेत त्या दरम्यान काय झालेले आहेत, ऑर्डर प्लेस करून ठेवलेले असतात इन्स्टिट्यूशन. आणि या दरम्यान जोपर्यंत खरेदी चालू असते, म्हणजे सेलर उपलब्ध आहेत तोपर्यंत त्या लेवललाच खरेदी होते. आणि इनबॅलन्स म्हणजेच काय, कोणतरी कमी होता आणि कोणतरी जास्त. मग डिमांड झोनला समजा जर करता या ठिकाणी सेलिंग करणारे सेलर संपले, म्हणजेच काय झालं, आणि बायर तरी खरेदी करणारे मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत. याचा अर्थ काय झाला, इम्बॅलन्स तयार लागणे, बॅलन्स तुटला. बरोबर आहे की नाही, बॅलन्स इनबॅलन्स म्हणतो आपण, बॅलन्स इनबॅलन्स. छोट्या कॅन्डल्स तयार होतात याचा अर्थ काय, बॅलन्स आहे. खरेदी करणारे आणि विक्री करणारे हे समप्रमाणामध्ये एकमेकाला फेस करतायत. परंतु सेल करणाऱ्यांची संख्या कमी झाली आणि त्या ठिकाणी बायर वाढले तर प्राइस काय होणार, बॅलन्स बिघडणार नाही प्राइसचा, बरोबर, बिघडणार आणि वरती जाणार. हीच या ठिकाणी काय घडते, घटना घडते. हा जो बॅलन्स आहे, बॅलन्स तुटल्याबरोबर प्राइस वरच्या दिशेने जाते मुवमेंट. आणि मग समजा यांनी खरेदी करायला लागलेत आणि त्यांच्या ऑर्डर्स बरोबर इतर लोकांनी ही बाईंग केलं तर काय होतं, प्राइस ही बाहेरांनी इथपर्यंत खरेदी करायची आहे. परंतु त्याबरोबर काय झालं, बाकीच्या लोकांनी बाहेरांनी पण, अरे मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी आलेली आहे, ग्रीन कॅन्डल बघून बाकीच्या लोकांनी रिटेलरनं पण खरेदी केली. त्यामुळे काय होतं, प्राइस
पटकन वरती जाते आणि इन्स्टिट्यूशनच्या काही ऑर्डर्स अजून संपायचे असतील तर काय होणार मग? सेलर म्हणजे सेलरच्या तर इन्स्टिट्यूशन बाहेरवाल्यांच्या तर ऑर्डर अजून आहेत बाकी, आणि समजा त्याच्यामध्ये रिटेलरनं खरेदी केली, प्राइस वाढली, मग हे वरती जाऊन खरेदी करतात का? नाही, प्राइस परत त्या लेवलला येते रिटर्न. परत पुन्हा प्राइस खाली यायची वाट बघते. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, इन्स्टिट्यूशनल बायर काय करतायत, बिग प्लेयर काय करतायत, हे पहिलं आपण ओळखायला शिकायचं आहे. आणि ते ओळखलं एकदा आणि आपल्या लक्षात आलं की या ठिकाणी ते ऍक्टिव्ह झालेले आहे, मग आपण वाट पाहत बघायची की प्राइस त्या लेवलला येण्याची वाट बघायची. त्या लेवलला प्राइस आली की मग आपण बायचा त्या ठिकाणी एंट्री घ्यायची. ती कधी घ्यायची, कशी घ्यायची, कोणत्या टाइम फ्रेमवरती घ्यायची, याचं आपल्याला पुढं सांगितलं. फक्त आता हेच लक्षात घ्या, आता ही कन्सेप्ट जर लक्षात आली की हे असं का घडतं, आलं सगळ्यांच्या लक्षात आलं का सांगा? त्या कुणाला आणखी शंका आहे जरा मला सांगा. हे माइंड मध्ये फक्त ठरवायचं, हे लॉजिक तुम्हाला समजलं तर पुढचं समजतं सगळं, नाही तर तुम्हाला चार्ट स्ट्रॅटेजी समजेल. सर हा सर एक जण वेटिंग वर आहे, जरा त्यांना ऍड करा ना. हा, एक मिनिट. फोन केला सर. होता. बोला ना सर. सर ही आता ही जे फॉर्मेशन होणार हा, तेव्हा व्हॉल्युम्स बघायचे का नाही? आता कॅन्डल मोठी होते याचा अर्थ काय असणार आहे मला जरा सांगा ना. व्हॉल्यूम होणार व्हॅल्यूम असल्याशिवाय कॅन्डल तयार होते का? नाही. बरं, ती रेग्युलर कॅन्डलच्या तुलनेमध्ये मोठी आहे की छोटी आहे? नाही, बेस जेव्हा फॉर्म होतं तेव्हा बेस फॉर्म होताना छोट्या कॅन्डल्स तयार होणार ना. बेसच्या कॅन्डल ज्या वेळेला तयार होतील त्या कॅन्डल्स कशा असणार? हा. व्हॅल्यूम कमी असणार. अच्छा, या ओके. सगळ्या इंडिकेटरचं जे लॉजिक असतं ते सगळं असतं, पण ते इंडिकेटरवरती आपल्याला नंतर दिसतं. त्याला लॅगिंग म्हटलं जातं. इंडिकेटर ज्या वेळेला आपल्याला इंडिकेशन देतं त्यावेळेला आपल्याला ते लेट देतं, त्यामुळे त्याला लॅगिंग इंडिकेटर म्हटलं जातं. लिडिंग मध्ये आपल्याला प्राइस ऍक्शन सांगते की काय घडू शकतं पुढं. आता हे समजल्यानंतर आपण काय अर्थ लावू शकतो की प्राइस इथं आल्यानंतर पुन्हा या ठिकाणाहून प्राइस अप मूव्ह करू शकते. तुम्ही अलर्ट मोड मध्ये, म्हणजे त्या ठिकाणी इंडिकेटरनं माहिती द्यायच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे की प्राइस इथं येऊ शकते आणि इथं आल्यानंतर प्राइस काय करू शकते हे तुम्हाला माहिती आहे. ही प्राइस ऍक्शन आहे. सगळ्यात अगोदर जर तुम्हाला मार्केटमध्ये काय चाललं आहे, प्राइस मध्ये काय मुवमेंट आहे हे जर कळायचं असेल तर प्राइस ऍक्शन आपल्याला समजावे लागतं. ओके, आता परत आता बेस कॅन्डल समजल्या. आता हेच थोड्या गोष्टी तुम्हाला काय करतो मी चार्ट वरती दाखवतो. म्हणजे बेस कॅन्डल समजले आपल्याला, त्याच्यानंतर फक्त त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा थोडासा, म्हणजे आपण डायरेक्ट तिकडेच जाऊ. म्हणजे परत ज्या वेळेला उजळणी होईल ना त्यावेळेस सुद्धा तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील. आता पहिलीची कॅन्डल मी तुम्हाला सांगितली, बेस कॅन्डलचं महत्व आपल्याला सांगितलं. आता लेग इन आणि या ज्या लेग आउट आहे, या छोट्या छोट्या समजा, आणि ही लेग आउट कॅन्डल आहे. कुठं आहे याच्यापेक्षा समजून घ्या. आता ही कुठली कॅन्डल आहे? लेग आउट. आणि ही कुठली कॅन्डल आहे? लेग इन. आणि या कॅन्डल्स कुठे आहेत? बेस कॅन्डल. आता बेस कॅन्डलचे इम्पॉर्टन्स हे तुम्हाला सांगितले मी की बाबा 1 ते 3 पर्यंतच्या जर मध्ये कॅन्डल असेल आणि त्याच्यानंतर लेग आउट असेल तर तो स्ट्रॉंग आपला झोन असा आपण मानू शकतो. एक झालं. आता त्याच्यानंतर आता या 2 कॅन्डल्स मध्ये जास्त वेटेज आपण कुठल्या कॅन्डलला द्यायला पाहिजे जरा सांगा बघू. तुमच्या थोडंसं ह्याच्याप्रमाणे वेटेज या 2 कॅन्डल जे आहेत, आता लेग इन आणि लेग आउट. आता बेस कॅन्डलचा विषय संपला. बेस कॅन्डल मध्ये आपण समजून घेतलो की वेटेज काय कसं द्यायचं आहे आपल्याला बेस कॅन्डल. आता ह्या ज्या लेग इन आणि लेग आउट या 2 कॅन्डल पैकी जास्त वेटेज आपण कशाला देऊ? लेग आउटला. आणखीन कुणाचं काय मत आहे? बोला पटकन, आपण वेळ घ्यायला नाही. आणि बोललं की समजतं, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही गेस करायला समजताय. आता लक्षात घ्या, तुम्ही दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. ही जी लेग आउट कॅन्डल आहे, ही लेग आउट कॅन्डल आपल्याला अधिक महत्व देणार. अधिक महत्व म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? अशा कॅन्डल सगळ्या ठिकाणी आपल्याला मिळत नसतात. बरोबर आहे?
जसं पाहिजे आता इथं आपण जसं ड्रॉइंग करायला बघतोय तशाच्या तशा कॅन्डल प्रत्येक वेळेला आपल्याला सापडतील का? नाही. नाही सापडणार. मग दोन्ही कॅन्डल्स मध्ये लेग इन आणि लेग आउट कॅन्डल मध्ये जर थोडासा आपल्याला 19-20 असेल तर जास्तीत जास्त वेटेज आपण कशाला देणार? लेग आउट कॅन्डलला द्यायचं. आणि त्या तुलनेमध्ये समजा या कॅन्डलला आपल्याला अपोजिट रिएक्शन थोडीशी जास्त दिसते, कुठल्या? लेग इन कॅन्डलला. लेग इन कॅन्डलला आपल्याला अपोजिट रिएक्शन, मग ती वरच्या साईडला असेल किंवा खालच्या साईडला अपोजिट रिएक्शन आपल्याला अधिक प्रमाणामध्ये दिसत असेल, परंतु तुलनेमध्ये ती कॅन्डल्स मोठी आहे, त्या ठिकाणी आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. परंतु लेग आउट कॅन्डल मात्र आपल्याला काय पाहिजे? स्ट्रॉंगच पाहिजे. तिथं ऍडजस्टमेंट आपण करायची नाही. म्हणजे ऍडजस्टेबल कॅन्डल कुठले आहे? पहिली लेगिन लेग इन कॅन्डल. हे लक्षात घ्या, हे परफेक्ट आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि एक दिवस वाचलं नाही, ह्यातले प्रत्येक मुद्दे तुम्हाला जेवढे सांगितलेले आहेत तेवढे सिरियसली तुमच्या माइंडमध्ये टच झाले. फार मोठं लॉजिक मी काय सांग, फक्त चित्र समजून गेलो का वेगळं काय समजून गेलो आपण सांगा मला. चार्टवरती ज्या कॅन्डल्स तयार होतात त्याच्या आधारे सगळं प्राइसला आपण समजून घ्यायला लागलोय. त्यामुळे ते पिक्चर वाचायचं कसं आणि त्याच्या पाठीमागचा लॉजिक हे आपल्याला लक्षात आलं आणि ते समजून घ्यायचं आहे. ओके, आता या तिन्ही गोष्टी आपण समजून घेतल्या. लेग इन लेग आउट कॅन्डल समजल्या, त्यातील वेटेज कुठल्या कॅन्डलला द्यायचं आपण समजून घेतलं. त्याच्यानंतर बेस कॅन्डल किती असाव्यात हे पाहिलं आपण. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी रिव्हिजन करतो, त्या तुम्ही काय करायच्या आहेत? विशेष महत्वाच्या गोष्टी आहेत असं समजून आपण त्याचं रीडिंग किंवा त्याच्यावरती आपला फोकस राहायला पाहिजे. आता आपण काय करू? थोडंसं चार्टवरती जाऊ. आपण चार्ट बघू, म्हणजे मग त्याला आपल्याला झोन मार्क करायचे सांगतो. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत लक्षात ठेवा, यातली प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घ्या. जेवढ्या सिरियस मी तुम्हाला सांगतोय तितक्या सिरियसपणे तुम्ही त्या समजून घ्यायच्या आहेत. प्रत्येक गोष्ट सिरियसपणे समजून घ्यायची. आता समजा हा डाबर स्टॉक आहे, कुठलाही घेऊ शकतो आपण. हा डाबर स्टॉक घेऊ, आता त्याचा चार्ट घेऊ, नंतर आपण दुसरा घेऊ कुठलाही. आता काय करू आता लक्षात घ्या, मी या वेळेला सुद्धा हे जे कुठलं लॉजिक आपण समजून घेत असताना सुरुवातीला टाइम फ्रेम कोणती हा माइंड मधला प्रश्न काढून टाकायचा. आम्ही आता काय बघायला लागलोय? कुठल्याही टाइम फ्रेमवरती झोन कसे मार्क करायचे. मग ती टाइम फ्रेम कुठली बी असते, आपण याच्यावर ट्रेड घ्यायला लागलो काय आता लगेच? नाही. आपल्याला एक एक गोष्ट फाइंड आउट करत जायचं आहे पुढे, आणि मग त्याचा वापर कसा करायचा ते नंतर बघणार आहोत. आता समजा आपण डेली टाइम फ्रेम विकली पासून जाऊ, आपण आठवड्याची कॅन्डल लावू. आता मला जर सांगितलं याचं लॉजिक एक असं आहे, परत झोन मार्क करत असताना जिथं मार्केट चालू आहे म्हणजे इथून आता आपण त्याच्या समोर बसलेला आहे, चार्टच्या आपण समोर बसलेला आहे, तर आपल्या उजव्या हातापासून डावीकडे म्हणजे मागं चार्ट कुठं असणार आहे? डाव्या साईडला असणार आहे. मागं होऊन गेलेला हिस्ट्री चार्ट पाठीमागच्या बाजूला आहे, आणि पुढे फ्युचरचा चार्ट आपल्याला घडणार आहे. आणि जिथं वर्तमानामध्ये प्राइस आहे इथून पाठीमागं आपण झोन मार्क शोधत जायचं, की ज्याप्रमाणे आपण कॅन्डल्स बघितलेले आहेत तशा पद्धतीच्या कॅन्डल्स आपल्याला पाठीमागं कुठं मिळत आहेत, आणि त्या लेवलला आपण झोन मार्क करायचं. आता त्याच्या अगोदर असो ते नंतर तुम्हाला सांगतो, म्हणजे टेक्निकल ते आपल्याला कसे सेट करून ठेवायचे किंवा सेव्ह करून ठेवायचे ते मी नंतर दाखवतो तुम्हाला. आता फक्त आता ही पहिली कॅन्डल आहे, याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? झोन शोधायचं आहे. आपल्याला झोन शोधायचं आहे, मग इथनं खाली यायचं आहे. आता इथं जर बघितलं आपण 1 2 3 4 5, आता ही कॅन्डल छोटी तयार झाली, ही कॅन्डल छोटी आहे आणि ही कॅन्डल त्या मानानं मोठी आहे, बरोबर? इथं दिसतं आपल्याला. आता खालच्या साईडला ही शॅडो आहे, तरी सुद्धा या कॅन्डलची बॉडी इथपर्यंत आहे. कॅन्डल अनव्हिजिबल कॅन्डल सांगितलेलं आहे, ओळखायला सांगितले ना तुम्हाला अनव्हिजिबल कॅन्डल. हो. मग आता ही मला सांगा, आता हा ड्रॅगन फ्लाय डोजी इथं तयार झालेला आहे, कॅन्डल दिसते काही छोटी खाली? हो. इकडून आपण शोधत चाललोय, आपल्याला इथं कुठं दिसतंय का? नाही दिसत. बरं, इथं आलो आपण पुढं. आता इथं आल्यानंतर आता तसं जर बघितला, हा ट्रेंड कुठला आहे? वरून खाली येतेला आहे, बरोबर? आता इथं आल्यानंतर आता बघायला लागलोय आपण हा झोन कसला आहे ते बघू. जर आपल्याला एक रेड
लेगिन कॅन्डल रेड आणि दुसरी लेग आउट कॅन्डल ग्रीन असं फॉर्मेशन असेल त्यावेळेला काय म्हणतो आपण ट्रेंड रिव्हर्स. थोडक्यात बघा आता इथं या 2-3 कॅन्डल्स तयार झाल्या, ह्या कसल्या आहेत? रेड कॅन्डल आहेत हा विकलीला. आता ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल कशी आहे मला जरा सांगा. या 2 कॅन्डलच्या अगोदर ही कॅन्डल मोठी कॅन्डल आहे की नाही? स्ट्रॉंग बॅरिश आहे. स्ट्रॉंग बेरिश आहे. एवढं तर आपलं म्हणजे नॉर्मल कॅन्डलच्या तुलनेमध्ये बघितलं तर आपल्याला मोठी कॅन्डल दिसते. त्या तुलनेत त्याच्यानंतर ही कॅन्डल जर बघितली आपण, ही कॅन्डल कशी आहे? पण बॅरिश बेरिश आहे पण आकारानं छोटी आहे. छोटी आहे. त्याच्यानंतर ही कॅन्डल आहे, ही ड्रॅगन फ्लाय डोजी टाईप कॅन्डल तयार झालेली आहे. परंतु कॅन्डलची बॉडी आता याच्यामध्ये तुम्ही जर म्हणाल एक असा प्रश्न निर्माण होऊ शकतो परत पुन्हा, कारण का वीक मोठी आहे याला बरोबर. छोट्या कॅन्डल म्हटलं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का, जी बॉडी आपण कन्सिडर करतो त्या बॉडीला याच्यामध्ये या कॅन्डलला विशेष महत्व आहे. बेस कॅन्डलमध्ये कशाला महत्व आहे? बॉडीला महत्व आहे जास्त. सर एक मिनिट सॉरी, हा, बोला ना. कोणीतरी लॉबी मध्ये ऍड करा ना प्लीज. एक. नाही प्रशांत आहे. हा चालेल, पण बघूया आलं तरी ऍड करूया काय हरकत नाही. हा तर हा तर आता ही कॅन्डल छोटी आहे म्हणजे ही बेस कॅन्डल आपण म्हणू शकतो बरोबर. आपल्याला मोठी कॅन्डल तर दिसते, ही बेस कॅन्डल. आता ही कॅन्डल ज्या बेस कॅन्डल म्हणतो त्या कॅन्डलच्या शॅडोच्या तुलनेमध्ये आपण जो फोकस करणार आहे त्या बॉडीवरती करणार आहे. याच्यामध्ये आपण वीक विचारात घेणार नाही. छोट्या कॅन्डल्समध्ये बेस कॅन्डल ज्याला म्हणतो आपण, त्याची जी बॉडी आहे ती बॉडी आपल्याला काय पाहिजे? छोटी असली पाहिजे. वीकच्या तुलनेमध्ये ती 50% बॉडी असली पाहिजे. कमी म्हणजे जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा जास्त ती बॉडी किंवा असू नये, जास्त मोठी कॅन्डल असू नये. आता इथे दिसते ना ही कॅन्डलची बॉडी कशी आहे? छोटी आहे की नाही? हो छोटी आहे. बरं ही या कॅन्डलचा क्लोज कुठं आहे? ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलचा क्लोज कुठं आहे? जवळच आहे. जवळ आहे म्हणजे कुठं आहे? खाली आहे काय वरती आहे? खाली आहे. का? ओपनिंग आणि क्लोजिंग जवळ जवळ आहे. जवळ जवळ आहे हे मला समजलं. त्या कॅन्डलचा क्लोज खाली काय? साधा प्रश्न आहे, मोठा नाही, कारण ती बेरिश कॅन्डल आहे. हा बॅरिश आहे. रेड आहे ना कॅन्डल ती. हा बर चला असो. आता मग ही कॅन्डल जी आहे ही कॅन्डल किती मोठी आहे मला सांगा? हे बुलिश आहे. बुलिश कॅन्डल आहे मान्य. आता जरासं विचारपूर्वक सांगा तुम्हाला ही कॅन्डल किती साईज आहे? या कॅन्डलची साईज किती आहे सांगा मला. दिसते एवढी आहे का? याच्यापेक्षा लहान आहे का याच्यापेक्षा मोठी आहे? आवाज क्लिअर येत नाही सर, कोण उत्तर देते? वीक पर्यंत खाली बॉडी किती आहे? वीक पर्यंत बॉडी करायची आहे? नाही सर. मग कुठं सांगा ना. तर आवाज येतो माझा? हा बोला. ते जे ड्रॅगन फ्लाय डोजी आहे तिथून स्टार्ट आहे ती वरतीपर्यंत क्लोज आहे. ती म्हणजे वरतीपर्यंत जाते. म्हणजे स्टार्टिंग ड्रॅगन फ्लाय डोजीच्या तिथून स्टार्ट करायची. हा कुठून म्हणजे कुठून? वरच्या बाजून काय खालच्या बाजून? वरच्या बाजून सर. क्लोजिंग पासून. रॉंग. क्लोजिंग पासून. क्लोजिंग पासून बरोबर आहे, पण वरच्या बाजून क्लोजिंग कसं होणार तिचं? सर बुलिश आहे, खालून होणार. बुलिश नाही, ती बुलिश आहे. पण ही जी रेड कॅन्डल आहे छोटी म्हणतो तिच्या खालच्या साईडला क्लोजिंग म्हणजे पहिले प्रिव्हियस कॅन्डलच्या क्लोजिंग पासून नेक्स्ट कॅन्डलच्या ओपन पर्यंत ती कॅन्डल असते. ओपन नाही, क्लोजिंग पर्यंत. प्रिव्हियस कॅन्डलचा क्लोज ते नेक्स्ट कॅन्डलचा क्लोज, ती कॅन्डलची रिअल बॉडी बरोबर. मग ही कॅन्डल कुठून सुरू होणार? मला इथून सुरू होणार की नाही? ओके सर, बरोबर. लक्षात येते का? बघा ही खालच्या साईडला रेड कॅन्डल खालच्या साईडला क्लोज झाली.
ओपन इथं असणार आहे तिचा. म्हणजे ओपन म्हणजे काय, अनविजिबल कॅन्डल आहे, कारण हा गॅप अप आहे. दुसऱ्या दिवशी कॅन्डल ओपन झालेली आहे म्हणजे त्याच्या मध्ये खरेदी झालेली आहे की नाही, बाईंग झालेली आहे की नाही. बाईंग झाल्याशिवाय ती कॅन्डल वर जाणार आहे का? त्यामुळं प्राइस इथं क्लोज झाल्या म्हणजे तिथूनच पुढे जायला म्हणजे इनबॅलन्स इथून सुरू झाला. मग ही कॅन्डल जी आहे असं नाही होत. एकच मिनिट आहे, तुम्हाला थोडस पण सर तेवढा मोठा विग होणं पॉसिबल आहे? मग तो आधी बेरिश स्टार्ट झाला मग बुलिश स्टार्ट झाला असेल ना त्याच्यात? नाही, सांगतो की तुम्हाला. कॅन्डल ओपन इथं झाली वर, तिथून खाली गेली होती ती. एवढी वीक तयार झाली ना त्यावेळेला खाली गेली होती, पण पुन्हा तिथून ती वर गेली, इथं क्लोजिंग झाली. परंतु क्लोज नाही, परत वरच्या साईडला जाऊन क्लोजिंग झाली. म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला ओपन झाली ती वरच्या पैसला, गॅपअप न ओपन झाली, ज्याला आपण गॅपअप म्हणतो. इनविजिबल कॅन्डल. हा, दुसऱ्या दिवशी हा अनविजिबल गॅपअप ओपन झाली, वरच्या साईडला प्राइस ओपन झाली, मधली कॅन्डल आपल्याला दिसतच नाही. मग ही शॅडो केव्हा दिसायला लागली? ओपन झाल्यानंतर प्राइस खाली आली. ओके. आणि खाली आल्यानंतर थांबली नाही, परत बाहेर ऍक्टिव्ह झाली. म्हणजे जेवढी बाहेर तयार झालेली होती खालच्या साईडला ती गोळा करून घेऊन गेली ना वरती. त्यामुळे जी रेड कॅन्डल म्हणजे काय म्हणतो आपण बेरिश कॅन्डलचा जो एरिया दाखवत होता रिअल बॉडी, ती कमी कमी होत गेली. मग कुठेपर्यंत जाऊ लागली त्याची निशाणी म्हणजे शॅडो. मग ती खालच्या साईडला शॅडो तयार झाली ना वरच्या साईडला गेली. परंतु आपल्याला हा जो हिरवा बॉक्स दिसतो आहे, हा हिरवा बॉक्स इथून इथपर्यंत ही कॅन्डल आपल्याला धरावी लागेल. ही इनविजिबल कॅन्डल आपल्याला बऱ्यापैकी ओळखता आली पाहिजे, तर आपल्याला अधिक चांगलं. म्हणजे काही वेळेला ज्या दिवशी मार्केट गॅपअप ओपन होतं, स्टॉकच्या बाबतीत आपल्याला बऱ्याच वेळेला जवळपास ओपन होते, आणि गॅपअप ज्या वेळेला ओपन होतं एखादा स्टॉक त्यावेळेला अनविजिबल कॅन्डल तुम्हाला ओळखता आली पाहिजे. लक्षात आलं? मग ही स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल असणार आहे की नाही मला सांगा आता. आणि खालच्या साईडला शॅडो म्हणजे तरी बऱ्यापैकी बाईंगचीच कॅन्डल आपल्याला दिसते. हो सर. मग आता ही झाली लेग आउट कॅन्डल, ही झाली लेग इन कॅन्डल. लक्षात येते ना? येत तर बोलत चला, हो म्हणा, बरोबर आहे म्हणा, आणि पुढे जायचं आपण. ही पहिली 1 नंबरची, त्याच्यानंतर ही बेस कॅन्डल, ही बेस कॅन्डल, आणि त्याच्यानंतर लेग आउट कॅन्डल ही. काही शंका आहे का अजून? हो सर. हा, ओके. नाही सर. हा, आता आपल्याला इथं झोन मार्क करायचा आहे. पहिला झोन आपल्याला मिळाला तो इथं. आपण उजवीकडून शोधत चाललोय पाठीमागं आता. मग पहिला एकही कॅन्डल मिस करायची नाही झोन मार्क करत असताना, लक्षात घ्या. आणि प्राइसच्या खाली मारतो तो डिमांड झोन असणार, आणि प्राइसच्या वरती मारणार तो सप्लाय झोन असणार. आता आपल्याला पहिला जो मिळणार तो काय मिळणार? डिमांड झोन मिळणार. आता मग इथं तुम्हाला लेगिन कम्पेअर केलं लेगआउट संघ तर ती जरा वीक दिसते ना, बरोबर ना? तुम्ही आता ह्याच्यावर जर बघितले, पहिले म्हणजे लेगिन कॅन्डल मोठी दिसते, आणि त्या तुलनेमध्ये आपल्याला लेगआउट कॅन्डल काय दिसते? छोटी दिसते. बरोबर, छोटी दिसते असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे आपण तर मगाशी म्हटलं की लेगआउट कॅन्डल आपल्याला स्ट्रॉंग दिसली पाहिजे. बरोबर. पण एक लक्षात घ्या, इथं तडजोड ही कॅन्डल याच्या तुलनेत किती मोठी आहे याला मॅटर करत नाही. त्याला दुसरा नियम आहे पुढं आपण, म्हणजे तो व्हॅलिड कधी म्हणायचा त्याला नंतरचा पार्ट आहे. त्याला फॉलो म्हणजे त्या कॅन्डलला फॉलो अप कॅन्डल म्हणतो आपण. नेक्स्ट कॅन्डल मिळायला लागते. मग पूर्वीचा प्रिव्हियस हाय स्विंग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. फक्त आता कॅन्डल या तुलनेमध्ये फक्त एवढं समजून घ्या. समजा याला ऍड करता कॅन्डल आपल्याला छोटी दिसली किंवा ही गॅपअप दिसली, आणि आता ही कॅन्डल सुद्धा गॅप डाऊन न ओपन झाल्या, ती बेस कॅन्डल म्हणतो ना आपण, ही बेस कॅन्डलची सुद्धा शॅडो आपल्याला इथं दिसते. इथून कॅन्डल तयार चालू होणार आहे, रेड कॅन्डल. लक्षात आलं? या कॅन्डलला सुद्धा आपण काय म्हणू शकतो? समजा आपल्याला वाटलं याच्यानंतर आणखीन एक ट्रिक आहे, ती जरा वेगळ्या पद्धतीने समजणार, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकवर आपल्याला थोडं समजून जायचं आहे. नंतर आपण SMC म्हणजे याला स्मार्ट मनी कन्सेप्ट म्हणतो, ही आपण ऍडव्हान्स सुपर स्ट्रॅटेजी मध्ये शिकवत आहोत अजून. आणि सुपर मनी कन्सेप्ट मध्ये थोडंसं आपल्याला हे वेगळ्या पद्धतीनं समजून घ्यायचं. याच्यापेक्षा थोडंसं कमी त्याच्यामध्ये हे असणार आहे, पण ते समजून घेणार. आता लक्षात घ्या, सर.
हिला सुद्धा आपण लेगिन कॅन्डल मानू शकतो. ही 3 नंबरची जे कॅन्डल आहे ना, या 3. पण परफेक्टच म्हटलं आपल्याला तर परफेक्ट म्हटलं तर ती मानावी लागेल, ही मानावं लागेल. मग आता याला आपल्याला झोन मार्क करायचा आहे. मग बेस कॅन्डल आपल्याला किती मिळालेत सांगा आता? 2 बेस कॅन्डल मिळालेले. त्याच्यामध्ये एक आपण लाईन मार्क करायची इथं, आणि दुसरी आता या बेस कॅन्डलला हा झाला आपला झोन. लक्षात आलं? हा झाला आपला इथून इथपर्यंतचा झोन. लक्षात आलं का? सर एक मिनिट हा. सर, तुम्ही पहिला जो बेस कॅन्डल आहे त्याची बॉडी घेतलात बरोबर, हा. आणि दुसरा जो बेस कॅन्डल आहे त्याची विक घेतलात. हा. पहिला बेस कॅन्डलचं तुम्ही विक का बरं नाही घेतलं? हा question. बरोबर, अतिशय सुंदर सर. मला खरोखर प्रश्न आवडला. मी मुद्दामच मी पुन्हा तुम्हाला फक्त एवढं सांगत होतं, काही म्हणजे ते न सांगता मी तुम्हाला काय मारले, लाईन मार्क केला. अतिशय सुंदर प्रश्न. कारण का याच्यामध्ये हा झोन मार्क करत असताना 3 प्रकारे झोन मार्क करण्याच्या पद्धती आहेत. 3 प्रकारे. एक हायला कन्सिडर करून किंवा वीकला कन्सिडर करून झोन मार्क केला जातो. एक बॉडीला कन्सिडर करून हे मार्क केला जातो. आता थोडक्यात मी सांगतो आपल्याला, त्या किचकट भागामध्ये जाऊन, कारण ज्या वापरणारच नाही आपण त्याच्याकडे जायचं नाही. आपल्याला जे वापरायचं आहे त्याचं काय करायचं आणि कसं. आता टेक्निकल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. म्हणजे किचकट किती असते बघा. याला म्हणतो आपण प्रॉक्सिमल लाईन आणि याला म्हणतो डिस्टल लाईन. एकाला काय म्हणतो आपण? प्रॉक्सिमल लाईन आणि दुसऱ्याला म्हणतो आपण डिस्टल लाईन. आता या लाईन कुठल्या लाईनला काय म्हणते, याला आपल्याला काय महत्वाचं आहे काय मला सांगा. आपल्याला ह्या दोन्ही लाईन आपल्याला समजल्या. ही टेक्निकल भाषा जे आपल्याला सांगितलं जातं त्याप्रमाणे. एक असते प्रॉक्सिमल लाईन आणि एक असते डिस्टल लाईन. वरती पण तशाच 2 लाईन्स मार्क करतो, खाली पण तशाच 2 मार्क. चला, त्याच्याशी मॅटर करायचं नाही आपल्याला, तिकडे जायला पण नको. आता एक लक्षात घ्या, ज्या बेस कॅन्डल आहे त्या बेस कॅन्डलच्या क्लोजिंगला कन्सिडर करून, वरच्या बॉडीला, वरच्या क्लोजिंगला असं म्हणता येणार नाही, बेस कॅन्डलच्या वरच्या साईडला बॉडीला कन्सिडर करून वरची लाईन मार्क केली जाते. जे झोन मार्क करतो त्याची वरची लाईन मारत असताना आपण काय करतो? बेस कॅन्डलच्या बॉडीला कन्सिडर करून लाईन मार्क. लक्षात आलं? मुद्दा लक्षात आला का? आता ही बेस कॅन्डल कन्सिडर केली, ही आणि ही. हो सर. या 2 कॅन्डल किंवा आता 3 कॅन्डल आहेत समजा, किंवा 4 कॅन्डल आहेत. त्या 4 कॅन्डल पैकी सगळ्यात हायेस्ट बॉडी ज्या कॅन्डलची आहे, सगळ्यात हायेस्ट बॉडी ज्या कॅन्डल बेस कॅन्डलची आहे, त्या छोट्या छोट्या कॅन्डल तयार झाल्या आणि सगळ्यात वरती ज्या कॅन्डलची बॉडी आहे त्या बॉडीला कन्सिडर करून वरची लाईन मार्क करायची. मुद्दा क्रमांक 1. आणि दुसरी जी लाईन आपण मार्क करतो ही जी दुसरी, आता याला आपण सोपं उदाहरण काय देऊ शकतो? एक एंट्री लाईन म्हणू शकतो, पण एंट्री आपण इथं घेणार नाही. त्यामुळे तसं जर सांगितलं तर तुम्ही त्याचा गैरसमज करून घेऊन चुकीचा अर्थ लावा. त्यामुळे वरची लाईन आणि खालची लाईन आपण म्हणू, अप्पर लाईन म्हणू आणि अप्पर बँड म्हणतो त्याप्रमाणे अप्पर लाईन आणि ही लोअर लाईन. ही लोअर लाईन जी आपण मार्क करतो ती बेस कॅन्डलचा लो कन्सिडर करायचा. आता समजा या 2 बेस कॅन्डल पैकी या कॅन्डलचा लो इथपर्यंत असेल आणि या कॅन्डलचा लो वरच असेल, तर आपण काय करणार? ज्याचा लो सगळ्यात जास्त आहे त्या लोला कन्सिडर करून लाईन मार्क करणार. काय कन्फ्युजन आहे मला सांगा? नाही, आता नाही समजलं ना? आणखीन कुणाला हा समजलं का नाही लक्षात ठेवा. हे सुद्धा म्हणजे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ती लाईन कुठं मार्क करायची. काय वेळेला 2-3 पद्धती म्हटल्याप्रमाणे काय सांगितलंय, हाय मार्क करून सुद्धा काय केलं जातं, लाईन मार्क करून. म्हणजे आता इथं जे मारलेलं आहे बेस कॅन्डलचा हाय कन्सिडर करून सुद्धा काय मार्क केली जाते? झोन मार्क केला जातो. आणि ही दुसरी पद्धत. आणि तिसरी पद्धत काय आहे?
लो कॅन्डलचा जी बेस कॅन्डल आहे, बेस कॅन्डलच्या लोएस्ट बॉडीला कन्सिडर करून ही वरची लाईन मार्क केली जाते आणि खालच्या साईडला शॅडो. त्यातली बेस्ट आपली कुठली आहे? बॉडीला कन्सिडर करून, हायेस्ट बॉडीला कन्सिडर करून लाईन मार्क करा. लक्षात आलं? हा झोन पहिला झाला. विकलीचा मार्क करतोय आपण. हा तर लेगआउट कॅन्डलचं जर लो जर बेस कॅन्डल पेक्षा खाली असेल तर मग मार्किंग कोणाला करायचं? का तो फॉर्मेशन धरायचं नाही? नाही, तसं धरता येणार नाही. तसं कसं धरणार आपण? ती बेस Layout- कॅन्डल मध्ये झाली ना, ती बेस Layout कॅन्डल can- मग असं आहे का? ठीक आहे. ते नाही होणार तशी. हा आता दुसऱ्या पद्धतीने सर म्हणजे तुम्ही आता जे हे डिमांड झोन क्रिएट केले ते बेस कॅन्डलच्या हाय आणि बेस कॅन्डलच्या लो तेवढं ते बेस डिमांड झोन कॅन्डलचा म्हणायचं. हायेस्ट बॉडी, बेस कॅन्डलची Highest हायेस्ट बॉडी हायेस्ट हाय पॉइंट म्हणाय नाही. हा हे एक लक्षात घ्या. हा बेस Highest कॅन्डलची body. हायेस्ट बॉडी आणि बेस कॅन्डलच्या लोला लो जो लो मोठा असेल त्या लोला आपण लाईन मार्क करायची. म्हणजे बॉडी लो मध्ये बॉडी कन्सिडर नाही केलं तरी चालेल. नाही, लो बॉडीचा काय संबंधच येत नाही ना. तुम्ही बॉडी जरी Okay. खाली आली असते तर लोच आला ना तिथं. करेक्ट तो तिथे पण टच होऊन आलेलाच असेल वरती. हा आपल्याला तिथं Okay. लोच धरायचा. तिथं लो धरायचा म्हणजे प्राइस इथंपर्यंत आलेले आहे, इथनं ऍक्टिव्ह झाल्या. त्यामुळं हा एरिया प्राइस. आता एक लक्षात घ्या, इथून प्राइस काय होऊ शकतं थोडक्यात. हे बघा, प्राइस आली, हा इथून वर जाऊ शकते, इथून मधून वर जाऊ शकते किंवा इथून जाऊ शकते. या तिन्ही ठिकाणून कुठूनही प्राइस जाऊ शकते. हा एरिया हा काय आहे? झोन आहे. आणि ज्या वेळेला याच्या प्राइस खाली जाईल हा काय झाला? फेल झाला, व्हायोलेट झाला. व्हायोलेट समजा कॅन्डल याच्या खाली जाऊन शॅडो तयार करून वरती जर क्लोज झाली तर त्याला व्हायोलेट झोन म्हणतात. कसला? व्हायोलेट. कॅन्डल क्लोज झाली, तो झोन संपला. मग तो व्हॅलिड नसणार का? नाही, कुठला व्हायोलेट झोन व्हॅलिड असतो. कधी व्हॅलिड असतो तो पण सांगतो मी, नंतर सांगणार आहे तुम्हाला. व्हॅलिड कधी आणि अनव्हॅलिड कधी. पण जर ते कधी मी फक्त समजा ही शॅडो जर खाली आली असेल, इथपर्यंत शॅडो आली समजा, आणि ही कॅन्डल अशी तयार झाली, शॅडो खाली जाऊन आलेली आहे, इथं आपण मार्क केलेले असते. आता कधी तो झोन व्हॅलिड म्हणायचं म्हणजे तो झोनचे प्रकार आहेत ते समजून घेणार आपण. म्हणजे व्हॅलिड झोन कुठला, टेस्टेड झोन कुठला, फ्रेश झोन कुठला, हे आपण नंतर बघायचं. त्याच्यातलं ते सांगितलं ते आपण पुढे जायला नको तोवर, अजून नंतर मी सांगेन तुम्हाला. हा नाही तर गोंधळ होऊन जाईल सगळा. कारण हे व्हॅलिड म्हणजे इथं आले, खाली होऊन गेली आणि आपण इथंच मारणार आहे ना. झोनच्या ठिकाणी मात्र इथं लाईन मार्क करणार, मग व्हॅलिड म्हणजे व्हायोलेट कडचा आला. झोन मार्क केल्यानंतर प्राइस ज्या वेळेला इथं येऊन वर गेली, इथं जाऊ शकते, याच्यामध्ये येऊन जाऊ शकते, तोपर्यंत तो टेस्टेड होईल. ह्याला टेस्ट केला तर तो टेस्टेड झाला. आणि समजा याच्या खाली प्राइस जाऊन आली आणि अशाच पद्धतीची कॅन्डल तयार झाली तर प्राइस खाली गेली आणि प्राइस बॉडी मात्र काय झाली? वरच्या साईडला इथं येऊन क्लोज झाली. तर हा व्हायोलेटेड झोन झाला. व्हायोलेटेड म्हणजेच काय? ब्रेक झालेला तो झोन आहे. आणि त्याच्यानंतर तरी सुद्धा तो काही वेळेला काही म्हणजे ज्या एका विशिष्ट टाइम फ्रेमला तो झोन मार्क करणार आहे तो चालतो, एका विशिष्ट टाइम फ्रेमला. ती कुठली टाइम फ्रेम मी सांगतो तुम्हाला. हायर टाइम फ्रेमला ज्या वेळेला आपण झोन मार्क करतो त्यावेळेला हायर टाइम फ्रेमला अशा पद्धतीचा झोन आपल्याला चालतो. लक्षात आलं? पण याच्या खाली जर कॅन्डल क्लोज झाली तर हा झोन मार्कच करायचा नाही, तो काढून टाकायचा. तो झोन काय झाला? निघून गेला म्हणायचा, विषय संपला, तिची ताकद संपली. डिमांड झोन म्हणून तो लायक नाही, संपला तो. बट सर हा कधी कधी कसं होतं, आता समजा झोन आपण मार्क केलोय आणि इन्स्टिट्यूशन काय करतायत, स्टॉप लॉस हंट करण्यासाठी
प्राइसला खाली जाऊन परत वरती आणतात ना, तेव्हा कॅन्डल तो झोनच्या बाहेर जाऊन आलेला असतो ना, म्हणजे झोनच्या बाहेर व्हायलेटेड झोन झालाच ना, तो व्हायलेटेड झालाच झाला. व्हायलेटेड झाला. पण कॅन्डल जर खाली जाऊन थांबली, त्या झोनच्या खाली कॅन्डल थांबली म्हणजे बॉडी तयार झाली. बरोबर. आणि नुसती शॅडो तयार करून गेली असते तर व्हायलेटेड झाला, पूर्ण निव्वळ बॉडी शॅडो तयार होऊन झाले असेल तर, आणि बॉडी खाली क्लोज झाली तर तो झोन कॅन्सल झाला. ओके, लक्षात आलं? इनव्हॅलिड झोन. हा, तो झोनच नाही तिथं, मार्कच करायचं नाही आपण तसं. तसं आता इथं बघत गेलो, समजा इथून प्राइस आली आणि इकडनं बघत झालो आणि इथं आपल्याला दिसलं आणि प्राइस इथं खाली क्लोज गेले, हा झोन नाही आपण धरणार. इथं झोन मार्क करताना तुम्ही लक्षात घ्या, आता डिमांड झोन आपल्याला मार्क करायचा आहे. सोपी पद्धत त्याची सुद्धा सांगतो. इथं काय करायचं आपण, प्राइसला, आता प्राइस कुठं इथं आहे, इथं लाईन मार्क करायची. याच्या खाली आपल्याला डिमांड झोन शोधायचा. डिमांड झोन इथं नाही, इथं आता या लेवलला आपल्याला इथं कुठं झोन दिसला, तो झोन म्हणता येणार नाही आपल्याला. याच्या वरती झोन जो सापडेल तो सप्लाय झोन होईल. ओके, आता बघा, चला आता मग ह्यो झोन, आता समजा परत तुमच्या समजण्यावर पण बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहतात. आता इथं म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम करायचं असेल तर आपली समजूत कशी आहे की आपण त्याच्याकडे कसं बघतो. आता समजा काही वेळेला आपण ही जी 3 नंबरची कॅन्डल आहे, या कॅन्डलला आपण लेगिन कॅन्डल म्हणू शकतो. काही वेळेला मी सांगितलं, कारण का या कॅन्डल आपण इथून सुरुवात झाली असं समजू, हा, आणि त्या तुलनेमध्ये ही छोटी. मग आपण एकाच कॅन्डलला धरून काय करू शकतो, या कॅन्डलची वरची बॉडी इथं आहे आणि खालची बॉडी, म्हणजे एकच आपल्याला काय म्हणू शकतो, म्हणजे हे व्हेरिएशन आपल्याला चालू शकतं. आपण ऍडजस्टमेंट कुठं केली, या कॅन्डलला लेगिन कॅन्डल म्हणावी का या कॅन्डलला लेगिन म्हणावी, तर यातली शॅडो सुद्धा अजून कमी, या कॅन्डलला वर असणारी शॅडो आपल्याला कमी होऊ शकते, कारण गॅप डाऊन ओपन झाले म्हणजे बॉडी आपण इथून सुरू होणार आहे. म्हणजे बऱ्यापैकी ती स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल आहे, वरच्या साईडला शॅडो आहे, म्हणजे तरी सुद्धा ती काय आहे, स्ट्रॉंग. मग याच्यापेक्षा आपल्याला परफेक्टच मिळालं तर प्रश्नच नाही. लक्षात आलं का? परफेक्ट मिळालं तर तितकं चांगले. सुरुवातीला आपण तसं शोधायचं की चांगले लेगआउट चांगलं दिसेल, बेस कॅन्डल चांगला दिसेल आणि लेगआउट चांगली कॅन्डल दिसेल, या ठिकाणी झोन मार्क करायचा. हा एक्सपिरियन्सचा भाग आहे. कुठल्या कॅन्डलला मी लेगिन कॅन्डल म्हणावी, कुठल्या कॅन्डलला, आता ही विजिबल कॅन्डल म्हणजे आपल्याला ही लेगआउट कॅन्डल चांगल्या पद्धतीनं दिसून आली, तो प्रश्न नाही. मग या कॅन्डलचा क्लोज बॉडीत मारला हे झोन आपला होऊ शकतो. यातला कुठला झोन मार्क करायचा ते आपल्यावर डिपेंड राहील थोडंसं. आता परत या दोन्ही लाईन मी काढून टाकतो. आता 2 लाईन तर लक्षात आल्या. आता मी डायरेक्ट मी झोन मार्क करतो, त्या ठिकाणी लाईन तुम्हाला दिसणार नाही. मी याला घेतो, आपण 2 कॅन्डलला धरून मार्क करू थोडक्यात. आता एक लक्षात घ्या, परत दाखवतो म्हणजे थोडंसं हे टूलचं पण समजेल तुम्हाला. आता याला झोन मार्क करण्यासाठी जे आपण टूल घेणार आहोत, याच्यासाठी एक सेपरेट दिवस म्हणजे ते सेव्ह कसं करायचं आणि कायम आपल्याला लगेच वेगवेगळ्या टाइम फ्रेम टाकून कसं सेव्ह करता येईल हे मी सांगणार आहे. आता फक्त दाखवतो. हा जो टूल दिसतोय तुम्हाला, हा टूल किंवा याच्यातील स्क्वेअर टूल, कुठला, हा टूल आपण घ्यायचा आणि काय करायचं, याला इथून आता याला आपण डिमांड झोन झाला. हा झाला डेलीचा डिमांड झोन, सॉरी हा विकलीचा. समजा आता याला आपण विकली टाकू थोडक्यात, याला आपण नाव देऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हा झोन कुठला आहे. सेटिंग मध्ये जायचं, टेक्स्ट मध्ये जायचं, टेक्स्टला सिलेक्ट करायचं, इथं WZ याला जरा असं पुढे ढकलून घ्यायचं म्हणजे आपल्याला दिसेल. टॉपला नको, इनसाइड पाहिजे आणि लेफ्टला नको, मिडल लाईन सेंटरला पाहिजे. ओके, दिसलं इथं. हा झाला WZ म्हणजे काय, विकलीचा डिमांड झोन मार्क केला आपण. आता एक झोन मिळाला, त्याच्यानंतर प्राइस वरती बघत गेलो. आता इथं मला सांगा, इथं ज्या कॅन्डल्स आहेत, आता इथं
आपल्याला काय दिसला पाहिजे, वरती जो झोन मार्क करणार आहोत आपण, तो झोन कुठला मार्क करणार आहोत सांगा. सप्लाय झोन. आता आपण सप्लाय झोन मार्क करणार आहोत. मग आता याच्यामध्ये आपल्याला ही कॅन्डल कुठनं सुरू झाली मला जरा सांगा. आता परत बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जाता आता हे होईल. ही कसली कॅन्डल आहे, या कॅन्डलची रिअल बॉडी आहे का, ही हो रिअल बॉडी आहे का, आणखीन कॅन्डलच्या बॉडीमध्ये काय फरक पडू शकतो. इतर वेळेला या गोष्टीचा अनविजिबल कॅन्डलचा आपल्याला फारसा विचार आपण करत नाही, परंतु झोन मार्क करत असताना आपल्याला अनविजिबल कॅन्डल शोधता आली पाहिजे. ही कॅन्डल अनविजिबल आहे की नाही, डोकं चालवा आताच, म्हणजे सगळ्या गोष्टी फिट होत जातील. हो सर हाय. हो सर. कॅन्डल कॅन्डल आता ही कॅन्डल सुरुवात कुठनं झाली मला जरा सांगा. आता बघूया ही कॅन्डल कशी. ग्रीन कॅन्डलच्या बाजूला, ग्रीन कॅन्डलच्या बाजूला म्हणजे राईट साइडला इथं तिथून. इथून हो बर. आणखी कुणाचं काय मत आहे. ग्रीन कॅन्डलच्या ओपनला, आवाज नाही क्लिअर, कोण सांगते परत जरा. ग्रीन कॅन्डलच्या ओपनला, ग्रीन कॅन्डलच्या ओपनला आणखीन कुणाचं काय मत आहे सांगा. कन्सेप्ट विसरू नका म्हणून सांगितलेलं आहे तुम्हाला. प्रिव्हियस कॅन्डलचा ओपनला सर, हायस्टला. प्रिव्हियस कॅन्डलच्या क्लोज पासून प्रिव्हियस कॅन्डलच्या क्लोज. मग प्रिव्हियस कॅन्डलचा क्लोज कुठं आहे, वरती आहे. मग खाली का बरोबर सांगितलं. सर या प्रिव्हियस कन्सेप्ट समजून घ्या, कॅन्डलच्या लक्षात ठेवा. प्रिव्हियस कॅन्डलच्या ओपनच्या क्लोज, वरती मग आहे. प्रिव्हियस कॅन्डल कुठली आहे, ग्रीन आहे बरोबर. हम्म. मग ग्रीन कॅन्डलचा क्लोज कुठं आहे, खाली आहे का वरती आहे. वरती वरती आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, ही जी कॅन्डल आहे ती कॅन्डल या लेवल पासून सुरू झाली. लक्षात घ्या, लक्षात आलं, इथून सुरू झाली ती. म्हणजे थोडस समजून घ्या, म्हणजे विसरू नका. परत ह्या थोडासा गोंधळ होतो, पण कसं एक एक गोष्ट आता जर यानं विजिबल कॅन्डल शिकून झाले असतील तर परत ही कॅन्डल तुम्हाला कुणी सांगितली नसती. लक्षात घ्या. त्यामुळं सिरियसली आपल्याला जाता जाता परत परत त्या गोष्टींचं उजळणे होते, तसं आपण समजून पण घ्यायचं आहे. आणि एकाच वेळी या सगळ्या गोष्टींचा काय तुम्ही वापर करत नाही, परंतु तुमचं ट्रेडिंग सुधारायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती असाव्या लागतात. लक्षात ठेवा. आता इथून इथंपर्यंत ही रेड कॅन्डल लाईन तेवढी धरा. या रेड कॅन्डल पासून इथंपर्यंत म्हणजे ही लेगआउट कॅन्डल स्ट्रॉंग आहे की नाही मला सांगा. होय सर. लेगआउट कॅन्डल स्ट्रॉंग आहे. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला काय झालं लक्षात घ्या, इथं काय झालंय, आपल्याला हव्या त्या प्रमाणामध्ये इथं ड्रॉप बेस ड्रॉप, काय रॅली बेस ड्रॉप दिसतंय तेवढं मला सांगा. आता कुठल्या Drop. कॅन्डल बेस आहेत, मला किती कॅन्डल बेस आहेत सांगा मला जरा थोडक्यात. बेस्ट कॅन्डल 3 आहेत, 4 आहेत, 4 आहेत. 4 Base आहेत. आणखी candle. कुणाचं आहे? बेस कॅन्डल 4 आहेत. 4 बरोबर आहे. आता ही कॅन्डल कशी आहे मला सांगा. ही रेड कॅन्डल आहे, ती 4 कॅन्डलच्या नंतर 1 2 3 4 4 कॅन्डलच्या नंतर ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल कशी आहे, बेरिश आहे. स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल आपल्याला दिसते. बरोबर. आणि त्याला समजा जरी खाली आपल्याला शॅडो दिसत असले तरी आपण काय सांगितलंय, दोन्हीच्या तुलनेत आपण सगळ्यात जास्त वेटेज कशाला देतो, तर स्ट्रॉंग लेगआउट कॅन्डलला विशेष आपण महत्व देतो. विशेष महत्व आहे त्याला, कारण तीच दाखवते की ऍक्टिव्हिटी काय झाली ती मोठ्या प्रमाणामध्ये. ती वीक असता कामा नये, ती चांगली तर स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल. ही कॅन्डल आपल्याला शॅडो दिसते पण वरती आहे, गॅप डाऊन न ओपन झाल्या, इथून एवढी मोठी कॅन्डल जर हे असेल तर स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल
आहे ती लेगआउट कॅन्डल स्ट्रॉंग आहे, याला फॉलो ऑफ कॅन्डल आहेत, परत मल्टिपल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, आपण त्याच्यामध्ये जाणू. आता एक लक्षात घ्या. मग आता याला लाईन्स मार्क करताना, याला झोन मार्क करताना खालची लाईन कुठं मार्क केली पाहिजे मला जरा सांगा. आता लाईन मार्क करताना कुठल्या कॅन्डल विचारात घेणार आपण? बेस कॅन्डल. बेस कॅन्डल. 4 कॅन्डलचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. मग या 4 कॅन्डल मध्ये सप्लाय झोन मार्क करत असताना जी खालची लाईन आपण मार्क करणार आहोत, तर ती कुठं कशाला कन्सिडर करून मार्क करणार आहोत सांगा. व्हाईस वर्सा एक क्लू देतो तुम्हाला. डिमांड झोनच्या अगेन्स्ट वरची विग सगळ्यात मोठी जी आहे त्याचं विग घेणार आणि खालचं बॉडी घेणार. बॉडी म्हणजे कुठली? ती बेरिसच्या ओपन. ती बेरिसचा जो ओपन आहे त्याच्या बाजूला जी ग्रीन कॅन्डल आहे ना त्याचा क्लोज नाही, ओपन सॉरी, लेगिन कॅन्डलच्या साईडचे ओपन. हा तो लेगिन कॅन्डलच्या साईडचा ओपन असं म्हणण्याऐवजी लोएस्ट बॉडी, लोएस्ट बॉडी. हायेस्ट. लक्षात आलं? बेस कॅन्डल. आता डिमांड झोनला आपण काय म्हणत होतो? हायेस्ट बॉडी. हायेस्ट बॉडी हाय म्हटला का आपण? नाही, हायेस्ट बॉडी. मग त्या बेस कॅन्डल मध्ये ज्या कॅन्डलची बॉडी हाय असेल त्या बॉडीला कन्सिडर करून आपण लाईन मार्क करतो डिमांड झोनला. सप्लाय झोनला त्याच्या उलट म्हणजे लोएस्ट बॉडी. मग बेस कॅन्डल जितके आहेत त्या बेस कॅन्डलची जी लोएस्ट बॉडी असेल त्या लोएस्ट बॉडीला कन्सिडर करून आपण लो मार्क करायची, खालची लाईन मार्क करायची. आता मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे या रेड कॅन्डलच्या लोएस्ट बॉडीला म्हणजे इथं, आणि वरची लाईन मार्क करत असताना कशाला मार्क करायला पाहिजे? आता हाय पॉइंटला, हायला मार्क करायचं किंवा हाय शॅडो, हाय काय असेल ते, बॉडी हाय असेल किंवा हायला, थोडक्यात खाली लोला आपण मार्क करत होतो. आता याच्यामध्ये 1 2 3 4 या 4 कॅन्डल पैकी 5वी कॅन्डल पण आपण धरू शकतो. 5वी कॅन्डल म्हणण्यापेक्षा 1 2 3 4 सप्लाय झोन मध्ये करतात. समजा या कॅन्डलचा आता म्हणजे लेगआउट कॅन्डल सह लेगिन कॅन्डल याच्यामध्ये नाही, सॉरी थांबा, बेस ड्रॉ केलं. हा, तर याच्यामध्ये ह्या जे बेस कॅन्डल आणि लेगआउट कॅन्डल यामध्ये ज्याचा हायेस्ट पॉइंट असेल ती लाईन आपण काय करायची आहे? कन्सिडर करायची आहे, वरची लाईन. म्हणजे कशाची कन्सिडर करावी लागेल सांगा? आता कुठल्या कॅन्डलचा हाय आपल्याला मार्क करावा लागेल? तर तो लास्ट बेस कॅन्डल आहे. एक मिनिट लास्ट बेस कॅन्डलचा वरचा हाय विग. एक मिनिट मला म्हणजे इथूनच चालू आहे ना, तिथूनच आपण लाईन मार्क करूया. म्हणजे बॅकला गेले की ते अवघड व्हायला. आपण याची काय केली? लोएस्ट बॉडी कन्सिडर करून मार्क केली. हा, आता सांगा वरती लाईन कुठल्या कॅन्डलला मारायची? आता चौथी जी कॅन्डल आहे बेस कॅन्डल त्याचा हायेस्ट विग. चौथी 1 2 3 4 नाही, इकडून चौथी, इकडून चौथी म्हणजे पहिली 1 2 3 4 म्हणजे लेगआउट कॅन्डलच्या अगोदरच्या कॅन्डलला. येस. म्हणजे एकंदरीत ज्या कॅन्डलचा हाय सर्वात जास्त आहे, इथं बॉडी म्हटलेलं नाही, हा हाय जो आहे त्याला कन्सिडर करायचे आणि लाईन मार्क करायची. विषय संपला आपला. ज्या हिची असू दे नाही ते हिची असू कुठलीची असू दे, ज्या बेस कॅन्डल आहेत त्याचा हा झाला सप्लाय. आता वेगळ्या पद्धतीने मी म्हणतो ते आपण हा स्क्वेअर घ्यायचा याचा, इथं धरायचं, इथंपर्यंत मार्क केला. हा आपला याला रेड कलर द्यायचा. हा विकलीचा काय झाला? सप्लाय झोन झाला. याच्यामध्ये जरी समजा तुम्हाला ऍक्युरेट झोन मारताना अडचणी कुठल्याही गोष्टीला असायला लक्षात ठेवा. जर तुम्हाला ऍक्युरेसी वाढवता आली तर त्याचे रिझल्ट अधिक चांगले येते. पण इथं सर्वसाधारण मी तुम्हाला काय सांगेन, समजा थोडं जरी तुम्हाला समजत नसेल, म्हणजे अडचणी येत असतील, आपल्याला ऍक्युरेट जसंच्या तसं सगळ्या गोष्टी सांगायच्या आपल्याला फाइंड आउट करता येते. तर लेगआउट कॅन्डल आपल्याला फाइंड आउट करता येते.
तर लेगआउट कॅन्डलला आपण विशेष महत्व द्यायचं. त्याच्यानंतर बेस कॅन्डल. आता समजा म्हणतोय त्याप्रमाणे जर मल्टिपल कॅन्डल 6 कॅन्डल्स पेक्षा जास्त बेस कॅन्डल असतील, तुम्हाला ते पण लक्षात आलं नाही किंवा बेस कॅन्डल आणि लेगआउट कॅन्डल लेग इन कॅन्डल या कॅन्डलमध्ये कन्फ्युजन थोडंसं आहे. या कॅन्डलला लेग इन कॅन्डल म्हणावी का, या कॅन्डलला लेग आउट म्हणावं, काय म्हणावं असं कन्फ्युजन असेल तर लेग आउट कॅन्डल तुम्हाला फक्त ओळखता आली तर पहिली गोष्ट असते. म्हणजे त्याचं तुम्हाला एकूण ॲक्युरेसी पैकी 10% ॲक्युरेसी कमी होईल, परंतु 40% ॲक्युरेसी तुम्हाला लेग आउट कॅन्डलवर मिळते. मोठा फॉल आलेला असतो, ती जी जागा असते त्याच्या अगोदर एखादी छोटी कॅन्डल आपण धरली, विषय संपला आपल्याला. किंवा मल्टिपल कॅन्डल दिसले आपल्याला तर त्या मल्टिपल कॅन्डलचा हाय आपण त्या ठिकाणी मार्क करायचा. म्हणजे ही तडजोड मी सांगितली आहे तुम्हाला, जर तुम्हाला परफेक्ट ओळखता आलं नाही तर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यावरून पहिला निष्कर्ष काय झोनच्या हिशोबाप्रमाणे मला सांगा. आता हे सर एक डाऊट आहे. हा सर मी काय सांगतो, आता आपण धरले ते तुम्ही जे हायएस्ट पॉइंट धरले ते 4थी कॅन्डलला, बरोबर, पण त्याच्यापेक्षा हाई म्हणजे अजून 2 कॅन्डल धरले तर ते 6व्या कॅन्डलच्या हाई धरता येणार का? चालू शकतो आपल्याला. चालू शकतो म्हणजे काय की तडजोड आहे. आपण याच्या पाठीमागा हाय माप आहे. आपण ही काय धरली, ड्रॉप कॅन्डल धरली, ड्रॉप बेस ड्रॉप म्हणजे ट्रेड कंटिन्युएशनची. ऍक्च्युअली हा ट्रेड डाऊन ट्रेड आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला बघितलं की याला आपण लेग इन कॅन्डल धरलेले आहे. मग या लेग इन कॅन्डलच्या नंतर ज्या कॅन्डल्स असतील बेस कॅन्डल आपण त्याला म्हणतो, त्याच्या मागचं धरत नाही. पण आता समजा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुमच्या हिशोबाप्रमाणेच बोलतो मी. आता समजा असं ज्या वेळेला इथं म्हटलं कन्फ्युजन आलं की याला म्हटलं नाही, मग त्याच्यापेक्षा आपण ही रेंज पण आहेच लक्षात ठेवा. कारण हे साईडवेज मार्केटमध्ये तिथं आपल्याला झोन दिसतोय, साईडवेज मार्केटमध्ये आहे आणि तिथं थोडंसं आपल्याला लेग इन. आता इथं तसं जर ह्या कॅन्डलला म्हणजे काय म्हणतो आपण, ही लेग इन कॅन्डल जर म्हटली, कारण इथं कॅन्डल काय दिसते आपल्याला, ही कॅन्डल लेग इन दिसते, इथं बेस देतो, मग या कॅन्डलला आपल्याला लेग आउट म्हणावं लागेल. मग हा झोन आपल्याला काय करावा लागेल, इथं शिफ्ट करावा लागेल. येते का बघा लक्षात तुमच्या. आता इथं शिफ्ट करायचा आणि इथून म्हणजे ही रेड कॅन्डल आहे ज्याला आपण लेग इन कॅन्डल कन्सिडर केलं होतं, त्या कॅन्डलला आपण काय करू, त्या कॅन्डलला आपण काय म्हणणार, लेग आउट कॅन्डल होईल ती. जर आपण मागून झोन मार्क केले, या 3 कॅन्डल धरल्या तर ही ग्रीन कॅन्डल, या 3 बेस कॅन्डल आणि हिला लेग आउट जर धरलं तर आपल्याला ही काय दिसेल, लेग आउट कॅन्डल. याला कन्सिडर जर तुम्ही केला असेल. आता याच्यामध्ये थोडंसं ऍडव्हान्स आहे लक्षात ठेवा. त्याला अचिव्हमेंट एक म्हटलेलं असतं. काय जे झोन मार्क करताना तुम्ही, आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकाच वेळेला, कारण बऱ्याच मी असं चेकअप करत आलोय तुम्हाला, शेअर मार्केट मधलं बरंचसं नॉलेज अजून आपल्याला कमी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच वेळा जर सांगितलं तर तुमचा गोंधळ उडून जाईल. त्यामुळे मी छोटे छोटे सेपरेट भाग करून थोडं तुम्हाला समजावून द्यायला, एकाच वेळेला सगळं कन्फ्युजन वाढवत नाही. आता ज्या वेळेला परफेक्ट झोन मानत असतात त्यावेळेला जी लेग आउट कॅन्डल असते तिला अचिव्हमेंट लागते. आता अचिव्हमेंट म्हणजे काय, गोंधळून जाल तू. म्हणजे सगळ्या गोष्टी अचिव्हमेंट म्हणजे काय, तर जसा स्विंग तुम्हाला दिसतो त्या स्विंगचा हाय ब्रेक करावा लागतो. म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला मार्केटचं स्ट्रक्चर सांगितलेलं आहे आणि शेवटचा जो लोअर हाय आहे, थोडक्यात तुम्हाला 1 मिनिट दाखवतो, थोडंसं सांगतो फक्त आणि आपण जाऊ. ज्या लोकांच्या लक्षात राहील त्यांच्या राहील किंवा फॉलो अप कॅन्डल लागते. आता मार्केट समजा वरून येतं असं, 1 मिनिट जाता जाता सांगतो. इथं आता मार्केट इथे यायला लागलंय आणि त्याच्यानंतर इथं एक लेग इन कॅन्डल तयार, त्याच्यानंतर बेस कॅन्डल तयार झाल्या आणि ही लेग आउट कॅन्डल तयार दिसते ना. हो, हा लेग आउट कॅन्डल तयार झाली. तर अचिव्हमेंट म्हणजे काय लक्षात घ्या, झोन इथं तयार झाला पण त्या झोनला अचिव्हमेंट म्हणजे पुढं नंतर ट्रेड एंट्री घेताना किंवा कुठला स्ट्रॉंगली काम करतो त्याच्यासाठी अचिव्हमेंट म्हणजे काय,
हा प्रिव्हियस आपण ह्याला काय हा जो स्विंग तयार झालेला आहे या स्विंगला काय म्हणतो सांगा जरा. शेवटचा स्विंग तयार झालेला आहे त्याला आपण मार्केट स्ट्रक्चरच्या भाषेमध्ये काय नाव दिलेलं आहे. लोअर लो. लोअर लो. ड्रॉप बेस रॅली. नाही लोअर लो नाही, एक शब्द फक्त चुकलाय तिथं. लोअर लो खाली आला इथं. हायर लो. वरती टॉप जो तयार झाला याला काय म्हणायचं. हायर लो. हायर लो. हायर लो नाही, परत चुकता लक्षात घ्या. हायर लो कधी मार्केट लोअर हाय. सॉरी लोअर हाय. लोअर हाय. हा जो आहे या कॅन्डल म्हणजे हा झोन तयार झाल्यानंतर या झोनला अचिव्हमेंट आहे का असा प्रश्न पुढे जाऊन मी तुम्हाला विचारेन किंवा सांगेन. त्यावेळेला तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की अचिव्हमेंट म्हणजे काय. हा जो हाय आहे या हायच्या वरती प्राइस गेलेली पाहिजे म्हणजे या झोनला काय आहे अचिव्हमेंट मिळालेली आहे. मग या एकाच कॅन्डलनं अचिव्हमेंट केलेलं असू दे किंवा त्याला फॉलोअप देणारी कॅन्डल असू दे जोपर्यंत हा हाय ब्रेक करत नाही. झोन नाही असा नव्हे, झोन आहे पण त्या झोनला अचिव्हमेंट आहे काय म्हणजे काय. या हायच्या वरती कॅन्डल ही तर म्हणजे लेगआउट कॅन्डलच्या नंतर लेगआउट कॅन्डल नंतर गेली पाहिजे किंवा त्याच्यानंतरची जी कॅन्डल तयार होणार आहे त्या कॅन्डलला तरी वरच्या साईडला काय दिलेलं पाहिजे ब्रेक करून वरच्या साईडला गेली पाहिजे. थोडस लक्षात आलं ना. अचिव्हमेंट लक्षात येईल ना तुमच्या नंतर विचारल्यानंतर. प्रिव्हियस मार्केटचा ट्रेंड चेंज व्हायचं जे आपलं हे महत्वाचं पार्ट आहे. शेवटचा लोअर हाय ब्रेक केल्याशिवाय मार्केटचा ट्रेंड चेंज होत नाही. त्याप्रमाणे लक्षात आलं. समजलं का. हो सर. काय म्हणायचं ते समजलं का तुम्हाला. लोअर हायच्या वरती क्लोज दिलं की त्याला अचिव्हमेंट मिळाली. याचं उत्तर आपण नंतर बघू. ती अचिव्हमेंट कशासाठी पाहिजे ते आपण नंतर बघू. हा सर क्लोजिंग पाहिजे फक्त वीक ब्रेकआउट चालतो. नाही क्लोजिंग पाहिजे. कॅन्डलचं क्लोजिंग महत्वाचं आहे. सगळ्या गोष्टीला कॅन्डलचं क्लोजिंग महत्व आहे. ओके सर. हा चला आता आपण थोडस पुढे जाऊ. आता इथं आलो बघा. आता हे 2 झोन तरी मार्क केले आपण. विकलीचे झोन मार्क केले. आता 3 टाइम फ्रेम बघूच आपण. आता याच्यामध्ये लक्षात घ्या मला ह्याचं उत्तर द्या. हे जे 2 झोन मार्क केले याचा अर्थ काय आता मला जरा सांग. साध्या सोप्या म्हणजे जे सांगणार आहात तेच तुम्हाला करायचं आहे. ग्रीन म्हणजे सप्लाय झोन आणि डिमांड झोन आणि रेड म्हणजे सप्लाय झोन. ते झालं ना. आपण नाव दिलं डिमांड झोन बाईंग सप्लाय झोन मार्क केले. हा प्राइस सध्या वर चालली सप्लाय झोन कडे. आता याच्यावरून आपण काय डिसिजन घेऊ शकतो. बाईंग. आता प्राइस कुठं आहे मला सांगा. डिमांड झोन मध्ये. आता इथं समजा एखादी रेड कॅन्डल बेरिश कॅन्डल दिसली आपल्याला तर इथं आपण सेलची पोझिशन घ्यायची का नाही. कारण घ्यायची सर. सप्लाय नाही घ्यायची नाही सर. नाही घेणार सर. कारण कारण की झोन मध्ये आहे आपला प्राइस. म्हणजे आपण याच्या आधी फाइंड आउट केलेलं की या ठिकाणी आल्यानंतर प्राइसला मुवमेंट मिळते हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे प्राइस जर इथं आली अजून काय प्राइस लांब गेलेली नाही तिला अचिव्हमेंट मिळालेलं नाही तो पार्ट वेगळा आहे. पण जे झोन मार्क केलेले आहेत त्या लेवलला आल्यानंतर प्राइस थोडी थांबलेली आहे. तिथं आपल्याला झोन दाखवलेला आहे त्यामुळे आपण तिथं थांबलोय. लक्षात घ्या. मग इथं प्राइस काय झोनच्या जवळ पोहोचलेली आहे. कुठल्या डिमांड झोनच्या. ज्या ठिकाणी डिमांड झोन काय करतं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये बाईंग येते. म्हणून प्राइस ज्या वेळेला मग तुम्ही छोट्या टाइम फ्रेमवरती काम करत असाल तरी सुद्धा तुम्हाला विचार करावा लागतो प्राइस कुठं आहे. आता ही विकलीच्या टाइम फ्रेमवरती म्हणून बघायला लागलाय. समजा हे तुम्ही बघितलेलं नसेल आणि समजा तुम्ही 5 मिनिटाच्या किंवा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आलेला असाल आणि तुम्ही इथं जर काम करायला गेला आणि प्राइस इथं जर डिमांड झोनच्या जवळ दिसत असेल तर तुमचं ट्रेड सक्सेस होण्याची शक्यता किती राहते मला जरा सांगा. कमी आहे का जास्त आहे. जास्त आहे. ट्रेड सक्सेस व्हायची शक्यता जास्त आहे ना बायचा ट्रेड घेतला तर.
हो सर. जरासं विचार करून सांगा सर. सर इथे डिमांड झोन आहे सर इथे. हा, मला काय म्हणायचं आहे, तुम्ही कुठल्याही टाइम फ्रेमवरती काम करत असताना प्राइस जर मोठ्या टाइम फ्रेमच्या डिमांड झोन जवळ जर प्राइस गेलेली असेल तर तिथं प्राइसला रिजेक्शन मिळण्याचे, तुम्ही इथं ट्रेड मिळेल तुझा तुम्हाला, परंतु अंतर किती आहे तुम्हाला, प्रॉफिट मिळेपर्यंतचं अंतर, तिथून प्राइस परत फिरण्याची शक्यता आहे ना. लक्षात येते काय बघा. आता परत तुम्हाला लक्षात घ्या. आता आणखीन एक गोष्ट सांगतो. हा बघा, आपण विकलीवरतीच आहे पहिली गोष्ट. आता ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची. झोन मार्क करायचं तर लक्षात आला. आणखीन मारू आपण झोन. लक्षात घ्या, एकाच वेळेला 2-3 गोष्टी आपण क्लिअर करत जाऊ, म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला अधिक वेळ देता येईल. एक 5 मिनिटं आपण लेट घ्यायचे तासभर. आता इथं बघा, याचं काय करायचं, 3 भागामध्ये विभागणी करायची आपण. हा जो एरिया आहे इथून इथपर्यंत, वरची लाईन आणि एकदम लोएस्ट लाईन, काय सांगतो बघा, त्याचे 3 भागामध्ये आपण विभागणी करायचे. ते टूल सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. आपण कसं सुरुवातीला ही सिस्टीम आहे, हे म्हणजे काय तुम्हाला लॉजिक असं काय वेगळं नाही, ही सिस्टीम आहे, ट्रेड करायची सिस्टीम आहे. आपण सिस्टीम मध्ये ट्रेडिंगला बसवतोय, सेटअप तयार करायला लागलेला आहे की आपण कुठं गेल्यानंतर काय करायचं याची सेटअप आपण तयार करतो. आता याचे 3 भाग करायचे. आता हा झाला डिमांड झोन, हा झाला सप्लाय झोन. आता याच्यामध्ये काय करायचं, एक होलसेल एरिया फाइंड करायचा आणि एक रिटेल एरिया फाइंड करायचा. एक होलसेल एरिया, रिटेल एरिया आणि मीडियम मध्यम एरिया. मग होलसेल एरियामध्ये काय करायचं ते आपण समजायचं आहे, रिटेल एरियामध्ये आपण काय करायचं ते आपण समजायचं आहे. आता होलसेल एरियामध्ये काय होतं लक्षात घ्या. होलसेल एरियामध्ये खरेदी कोण करतं मला सांगा जरा. आता रिटेलर करतात का होलसेलर करतात? होलसेलर, बिग प्लेअर. होलसेलर हा होलसेल एरियामध्ये बिग प्लेअर करतात. आणि रिटेल एरियामध्ये कोण खरेदी करतं? रिटेलर. नो वॉइस. नो वॉइस. ही कन्सेप्ट समजायची. आता हा इथं म्हणजे सप्लाय झोनच्या जवळ काय असतो, रिटेल एरिया असतो. तिथं नोवाईस ट्रेडर खरेदी करत असतात आणि होलसेल एरियामध्ये मोठे प्लेयर हे खरेदी करत असतात. डिमांड झोन जवळ तो असतो होलसेल एरिया. आणि रिटेल एरिया कुठं, हा इथं. मग तिथं तुम्ही ट्रॅप होता, तुमची वाट बघत बसलेली असतात ते इथं खरेदी करायसाठी. आणि तुम्ही खरेदी कुठं, कॅन्डल चांगल्या तयार व्हायला, चला चला आता ट्रेंड चांगला इथं आपण खरेदी करायचा आहे. पण तुम्ही कुठे गेलेलात, जिथं मोठे लोक विकायला बसलेले आहेत आपला माल घेऊन, तिथं तुम्ही खरेदी करायला गेलेला. म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही खरेदी करता, तुमच्यासाठी नाही. लक्षात येते का बघा, ही कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मग याचे सुद्धा 3 पार्ट पाडायचे आपण. आता त्याच्यामध्ये सर एकदा रिपीट करता का? आता हा होलसेल एरिया, डिमांड झोन म्हणजे डिमांड जवळच्या जवळ प्राइस, डिमांड झोनच्या जवळ जी प्राइस असते तो होलसेल एरिया. आणि रेजिस्टन्स जवळ ज्याला प्राइस पोहोचते किंवा सप्लाय झोन ज्याला म्हणतो आपण, तो काय आहे, हे मोठ्या टाइम फ्रेमवरती मानतो. आता थोडक्यात ते पण सांगतो. 3 टाइम फ्रेम जे आपण वापरतो, मोठ्या टाइम फ्रेमवरती जे झोन मार्क करतो. आता याच्यात मोठी कुठली, छोटी कुठली आणि लोएस्ट म्हणजे मीडियम कुठली, ही कुठल्या प्रकारचा ट्रेड आपण घेणार आहोत त्याच्यावरती त्या टाइम फ्रेम आपण ठरणार आहेत. ते उद्या मी तुम्हाला सांगेन थोडंसं. किंवा हा झोन प्रकार आपण जरा समजून घेतला की मग टाइम फ्रेम आपण समजून घेऊ की कुठल्या ट्रेडसाठी कुठल्या टाइम फ्रेमच्या झोन आपण वापरायचे आहेत 3. आता फक्त एक लक्षात ठेवायची, हायर टाइम फ्रेम म्हणजेच काय, HTF सांगितलं तुम्हाला, सांगितलेलं ना, HTF, ITF आणि LTF या 3 टाइम फ्रेम. याच्यापैकी जर आपण विकली टाइम फ्रेमला HTF टाइम फ्रेम म्हणत असतो, HTF म्हणजे काय, हायर टाइम फ्रेम, हायर टाइम फ्रेम, मोठी टाइम फ्रेम. मग मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जे झोन मार्क करतो ते आपल्याला काय सांगतात की होलसेल एरिया आणि रिटेल एरिया कुठं आहे. कुठल्या टाइम फ्रेमवरती, जी हायर टाइम फ्रेम आपण निवडू ती.
मग आता इथं आपण कुठली टाइम फ्रेम निवडूया? विकलीची टाइम फ्रेम ही हायर टाइम फ्रेम म्हटला. डेली टाइम फ्रेम ही इंटरमिडिएट टाइम फ्रेम म्हणजे मध्यम टाइम फ्रेम म्हणू आपण, ज्याचा उपयोग आपण मार्केटमध्ये ट्रेंड कुठला आहे हे बघण्यासाठी. आणि तिसरी टाइम फ्रेम जी लोएस्ट टाइम LTF म्हणतो त्याला आपण, ती टाइम फ्रेम ज्याच्यावरती आपण ट्रेड घेणार आहोत, ती टाइम फ्रेम कुठली राहील? तर ती टाइम फ्रेम हवरली किंवा 75 मिनिटाची टाइम फ्रेम राहील. लक्षात आलं? या 3 टाइम म्हणजे तुम्ही जर 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ट्रेड घेणार असाल तर तुम्हाला त्याच्या अगोदरच्या 2 टाइम फ्रेम आपल्याला चेक करायचे आहेत. म्हणजे 75 मिनिटाची टाइम फ्रेम ही लोएस्ट टाइम फ्रेम किंवा लोअर टाइम फ्रेम म्हणतो आपण तिला. त्याच्यानंतर इंटरमिडिएट टाइम फ्रेम म्हणजे मधली टाइम फ्रेम ज्याला म्हणतो आपण, ती डेलीची टाइम फ्रेम बघणार आपण. आणि हायेस्ट टाइम फ्रेम जी म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये होलसेल एरिया कुठं आहे आणि रिटेल एरिया कुठं आहे हे समजण्यासाठी झोनची मार्क करणार आहोत. ती म्हणजे हायेस्ट टाइम फ्रेम म्हणजे विकलीची टाइम. एका ट्रेडसाठी या 3 टाइम फ्रेम. काय कोणाला शंका आहे का मला सांगा? एकच टाइम फ्रेम उदाहरणादाखल घेतलेली आहे मी, म्हणजे 75 मिनिटाच्या किंवा हावरली टाइम फ्रेमवरती मी ट्रेड घेणार आहे. आता हावरली टाइम फ्रेम आपण घेतो, त्याचा उद्देश किती टाइम फ्रेमचा ट्रेड घ्यायचा आहे हे आपण बघणार आहोत. त्या टाइम फ्रेम बघू त्यावेळेला किंवा त्याचा चार्ट मी तुम्हाला देणार आहे, त्यावेळेला ते चेक करू. आता फक्त समजून घ्या आपण ट्रेड कशावरती घेणार आहोत? 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती किंवा हावरली कॅन्डलच्या टाइमवरती आपण ट्रेड घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आधीच्या 2 टाइम फ्रेम आपल्याला कुठल्याला बघायला लागेल? एक डेलीची आणि विकलीची. मग ह्या वेगवेगळ्या टाइम फ्रेम वेगवेगळं तुम्हाला माहिती पुरवतात, वेगवेगळी माहिती पुरवतात. पहिली गोष्ट आपल्याला काय माहिती पुरवली? हायर टाइम फ्रेम आपल्याला काय माहिती पुरवतो सांगितलं मी तुम्हाला? होलसेल आणि रिटेल रिटेल एरिया. होलसेल एरिया आणि रिटेल एरिया कुठं आहे? माने याच्यावरून आपल्याला माहिती आहे की होलसेल एरियामध्ये काय होतं? खरेदी होते आणि रिटेल एरियामध्ये विक्री होते. होलसेल एरियामध्ये कोण काम करतं? दोन्ही ठिकाणी तेच काम करतात, म्हणजे इन्स्टिट्यूशनल बाहेरच काम करतात. पण होलसेल एरियामध्ये ते काय करतात? खरेदी करतात. आणि रिटेल एरियामध्ये ते काय करतात? इन्स्टिट्यूशनल सेल करतात आणि सेल करतात. आणि रिटेल किंवा आम्ही तुम्ही समजा बिगनर जे आहोत आपण, म्हणजे ही टोटल सायकोलॉजी. आतापर्यंतच्या मार्केटमध्ये ट्रेडर जे फेल होतो त्याचं कारण आपण खरेदी कुठं करतो? रिटेल एरियामध्ये खरेदी करतो आणि होलसेल एरियामध्ये आपण रिटेल एरियामध्ये आपण खरेदी करतो आणि होलसेल एरियामध्ये आपण काय करतो? सेलिंग. का करतो? कारण आपण पॅनिक होतो. खरेदी केलेली असते वरती आणि प्राइस जर ते डिमांड झोन जवळ येते त्यावेळेला आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते आणि आता खूप माझा लॉस झालेला आहे आणि प्राइस इथून कुठं खालीपर्यंत जाईल हे मला माहिती नाही, अशी पॅनिक सिच्युएशन निर्माण होते. आणि हे झोन आपल्याला माहिती नसतात. अरे इथं प्राइस बाईंग येणार आहे हेच आपल्याला माहिती नाही. इथं इन्स्टिट्यूशन परत खरेदी करतायत, प्राइसला परत इथून वरती घेऊन जाणार हे माहिती नसतं. पण आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते, आपल्याजवळ कुठल्याही प्रकारची स्ट्रॅटेजी नसते आणि आपण कुठलेही नियम फॉलो करत नाही. त्यामुळं प्राइसच्या पाठीमागे भीती निर्माण झाले, इमोशन ट्रेडिंग करतो आणि त्या ट्रेडमधून आपण बाहेर पडतो. खरेदी एकतर हाय नको त्या ठिकाणी खरेदी केलेली असते आणि तिथून प्राइस आली की घाबरतो. बऱ्याच वेळेला बिगनर प्लेयरांचं खरेदी जे स्टॉक करतात आणि त्याच्यामध्ये खरेदी केल्यानंतर एक तर तुम्ही स्टॉप लॉस लावण्याचं कारण काय असतं? जर तुम्ही त्या प्रिडिक्शनच्या बाहेर गेला तर कमीत कमी लॉस घेऊन तुम्ही बाहेर पडायचं. तुम्ही तिथं बाहेर न पडता तुम्ही बराच वेळ थांबता आणि ज्या ठिकाणी तुमचा म्हणजे काय म्हणतो त्याला आपण रिस्क तुमच्या कंट्रोलच्या बाहेर गेलेली असते आणि कंट्रोलच्या बाहेर रिस्क तुमची गेलेली असते, त्यामुळे तुम्ही पॅनिक होणं साहजिक असतं. पण ऍक्च्युली जिथं थांबून प्राइस वर जाणार आहे तिथं गेल्यानंतर तुम्ही विकता आणि त्या स्टॉकमधून म्हणजे महागामध्ये खरेदी करायचं आणि स्वस्तामध्ये विकायचं, महागामध्ये खरेदी करायचं आणि स्वस्तामध्ये विकायचं.
मग अशा प्रकारे रिटेलरची खरेदी येत असते आणि याच गोष्टीची ऑपॉर्च्युनिटी म्हणून वाट कोण बघत असतं, हे बिग प्लेअर बघत असतात आणि त्या ठिकाणी ते बिग प्लेअर आपलं काम करून प्रॉफिट तुमच्याकडून मिळवतात. आता मग आपल्याला काय करावं लागेल, एक गोष्ट मला या ठिकाणी सांगा. आपल्यामध्ये काय बदल करायला पाहिजे आता? होलसेल एरियामध्ये खरेदी आणि रिटेलमध्ये सेल. एवढं तरी आपल्याला परफेक्ट लक्षात आलं पाहिजे. जर मी खरेदी केली, मग इथं जरी तुम्ही चूक झाली, तुमची कॅन्डल ओळखायला चूक झाली, तुम्ही ट्रेड घ्यायला चुकलात, तरी तुमचं होणारं नुकसान कमी असेल काय जास्त असेल मला सांगा? कमी असेल. चुका करायच्या तर इथं करा, चुका करायच्या तर इथं करा, इथं करा. बायची चूक करायची असेल तर इथं चूक करा, सेलची चूक करायची असेल तर इथं करा. यामुळे तुमचा लॉस मर्यादित आहे. सुरुवातीला हे काम करा, ह्याच्यामध्ये सक्सेस आहे. परंतु आपण हे नियम फॉलो केले तर ग्रीन कॅन्डल दिसायला लागल्या म्हणजे त्याच्यामध्ये बुलिश ट्रेंड आलाय, मी 2 पॉईंट घेतो आणि बाहेर पडतो, मग तुम्ही त्याच्यामध्ये जाता. त्या हिशोबाने तुम्ही स्टॉप लॉसचा विचार करत नाही. टेक्निकली स्टॉप लॉस काय बसतो याचा विचार आपण करायला पाहिजे, ते करत नाही आपण. आणि मग नको त्या ठिकाणी बायन करायचा. आपला उद्देश एवढाच असतो की एवढी मोठी रॅली या ठिकाणी दिसते, अजून 2-4 पॉईंट जर वर गेले तर तेवढे मी घेतो, म्हणून तुम्ही कंट्रोलच्या बाहेर त्या ठिकाणी मल्टिपल क्वांटिटी मार्क करता. 1 रुपये वर गेला तर मला प्रॉफिट माफ होणार, पण त्या एरियामधून जर लॉस आला तर तो खूप मोठा लॉस कव्हर करणं तुमच्या हाताबाहेर जातं आणि पॅनिक होता. सर बोला सर, एक गोष्ट, आता आवरली मध्ये जर आपल्याला ट्रेड करायचे असेल तर डेली आणि वीकली टाइम फ्रेम बघून काम करायचे असं म्हणताय तुम्ही? जी बरोबर ना? बरोबर. ओके. मी त्या टाइम फ्रेम तुम्हाला देतो मी सांगितले ना. हे उदाहरण दाखल आपण घेतले. आता लगेच आपण फक्त तेवढं बघू नका. आता फक्त एक 3 मधला फरक सांगायसाठी मी त्याचं उदाहरण केलं की बाबा एक ट्रेड आपल्याला आवरलीला किंवा 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती घेणार आहोत, तर त्याच्यासाठी मागच्या 2 टाइम फ्रेम आपण कुठल्या वापरणार, तर या पद्धतीने म्हणजे आपण जे अनालिसिस करणार आहोत त्या 3 टाइम फ्रेम कशासाठी करणार आहोत त्याचं एक उदाहरण तुम्हाला ढोबळमानानं, कारण आपण म्हणतो 3 टाइम फ्रेम वापरणार, 3 टाइम फ्रेम वापरणार, तर मी कसं समजावून देऊ म्हणून त्याच्यासाठी एक उदाहरण दिलं तुम्हाला. प्रत्येक ट्रेडसाठी तुम्हाला लिखित देणार आहे, त्याचा चार्ट देणार आहे मी तुम्हाला. इथं देणार उद्याच्या तासाला देईन किंवा परवा देईन मी तुम्हाला, पण चार्ट देईन की इंट्राडे करायचे असेल तर कुठल्या टाइम फ्रेम बघायचे आहेत, स्विंगसाठी कुठल्या टाइम फ्रेम, मीडियम टर्मसाठी कुठल्या टाइम फ्रेम आणि लॉंग टर्मसाठी कुठल्या टाइम फ्रेम आपण फॉलो करायचे आहेत. आता काही लोकांच्या मतामध्ये हे सांगितल्यावर लगेच थोडंसं समजलं पण असेल किंवा समजेल असो. आता लक्षात घ्या, टाइम झालेला, आपण थांबूया का? थांबूया. चालेल सर. थांबूया. अचिव्हमेंटचा उपयोग कुठे करायचा? हा, अचिव्हमेंटचा यूज अजून पुढे आहे सर. अचिव्हमेंट अजून आपल्याला पुढे आहे, आपण ते बघू जरा. अचिव्हमेंट म्हणजे ट्रेड ज्या वेळेला आपण घ्यायचं आहे ना त्यावेळेला ट्रेंड चेंज झाला का नाही वगैरे बघण्यासाठी आपण घ्यायचं. ते सांगतो तुम्हाला छोट्या टाइम फ्रेमवरती. ते छोट्या टाइम फ्रेमवरती काम करताना अचिव्हमेंटची आपल्याला जास्त गरज लागते. ओके सर. ओके. असो, हा भाग तरी समजला का तुम्हाला? आता थोडंसं उद्यापर्यंत मी पाठीमागचे व्हिडिओ बघा, याच्यावरती ऐका. हा व्हिडिओ ह्याचा पूर्ण कंप्लीट झाल्याशिवाय मी तुम्हाला देत नाही, त्याच्यानंतर मग तुम्हाला पोस्ट करतो. ओके सर. ओके. ठीक आहे. उद्या हे डिमांड झोन आणि सप्लाय झोन वीकलीला आम्ही मार्क करून पाठवतो. हा पाठवा. हा ते करा. उद्या काय करा, ग्रुपवरती सगळ्यांनी 1-2 का असना या पद्धतीने चुकू दे, काय हरकत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला काय समजलं नाही ह्या गोष्टी माझ्या लक्षात येतील. मग त्याच्यावर किती उजळणी करायची, किती वेळ आपण तिथं थांबायचं आणि पुढे जायचं हे बघता येईल. ओके. उद्या 8ला आपण चालू करूया का? किती लोकांची तयारी आहे सांगा. एकाची जरी नसेल तर मग 9ला आपण घेऊ. कुणाची अडचण असेल तर मग आपण 9चं टायमिंग ठेवू. कुणाची अडचण आहे त्यांनी सांगा पहिला, नाहीतर मग 8ला घेऊ. 8ला मंथ एंड क्लोजिंग चालू आहे ना, त्याच्यामुळे हा मग ठीक आहे, आपण 9ला घेऊ. काय काय अडचण म्हणजे मला काय म्हणायचं होतं, आपल्याला अधिक वेळ जरा घेता येईल, काय हरकत नाही. ओके. अडचणी असेल तर नाही, आपण ज्याच्यासाठी करायचंय ती करूया ना. ओके. शुभरात्री. गुड नाईट.
ओके गुड नाईट गुड नाईट शुभरात्री. शुभरात्री.